पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। शिवदेव दत्त वासुदेव हरि। ओम श्री राम जय जय राम। 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 ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय जय राम। 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 गावच्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। शिवदेव दत्त वासुदेव हरि। श्री गणेशाय महावक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ रविषु बृहस्पति पंचायताने स्मरे नित्यवेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवः महेश्वरः। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोतावत्तु चित्तुदेव श्री रुक्मिणीवरः पाण्डुरंगाय नमः। कुण्डलिकावलय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान
पर्ण श्रीरामे उद्धविले पितर ते गगनी करीती जय जयकार सुमने वर्षिती जगदुद्धार श्रीराम. ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत भगवान श्रीरामचंद्रांनी पितराचा उद्धार केला आणि ज्यांचा उद्धार रामाने केला ते असणारे गगनामध्ये आकाशामध्ये भगवान श्रीरामचंद्राच्या नावाचा जय जयकार करू लागले. आकाशातून सगळे देवलोक भगवान श्रीरामचंद्रावरती फुलांचा वर्षाव करू लागले आणि जगाचा उद्धार करणारा तो रामचंद्र आहे असं देवलोक म्हणू लागले. मार्गी चालत देखती डोळा मनोहर पूर्णशा पर्ण सौमित्रे रचिल्या विषा जनक बाळा स्वयं सांगे. आणि दशरथाचं पिंडदान विधी पूर्ण झाल्यानंतर ना ज्या ठिकाणी रामचंद्राचा आश्रम चित्रकूट पर्वतावरती होता ती सगळे असणारे रस्त्याने जात असताना बघून जाऊ लागले. सुंदर मनाला हरवून टाकणारी ती पर्णशाळा होती आणि सीतामाता उल्हासाने सांगू लागल्या आमच्या धीरानं बनवले. लक्ष्मणानं अत्यंत सुंदर ही पर्णशाळा बनवली आहे त्यामुळं उल्हासानं सीता सांगू लागल्या. ते देखोनी म्हणती माता धन्य जीवित्व सुमित्र सुता वनी सुखरूप श्रीराम सीता जाणता तत्वता वर्णोनी. आणि त्या लक्ष्मणजीनं बांधलेली पर्णशाळा पाहिल्यानंतर ना सगळेजण लक्ष्मणाला धन्यता देऊ लागले. महाराज नित्य श्रीराम नाम स्मरण तेथे यश कीर्ती कल्याण. अहो सदुदित रामचंद्राची सेवा करणारा तो लक्ष्मण आहे त्याच्यामुळं वनामध्ये राम आणि सीता सुखरूप आहेत याचं कारण म्हणजे लक्ष्मण आहे. लक्ष्मणामुळे राम सीतेला सुख भेटत आहे असं तिन्ही माता बोलू लागल्या. याची सेवा ती निर्वाण श्रीरामचरणी विकिला प्राण मस्तकी जळ आहे आपण काष्टे संपूर्ण हानी. आणि राम लक्ष्मणाची जी सेवा आहे ती अत्यंत निर्वाण सेवा आहे. कठोर तप आहे लक्ष्मणजीचा. भगवान श्रीरामचंद्राची सेवा करण्यासाठी जन्म आहे. घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. आणि निर्वाण तप लक्ष्मणाचा आहे फक्त रामाची सेवा. डोक्यावरती पाणी भरून आणायचं वाळलेले लाकडं सीतेला आणून द्यायचं ही कठोर तप रामचंद्राची सेवा सदोदित लक्ष्मणजी करतात. श्रीराम सीतेचे चरण क्षालन स्वादिष्ट फळे पूर्वी संपूर्ण नित्य नेमस्त करे आपण आणि जागरण होनिशी. लक्ष्मणजी वनामध्ये काय काय सेवा करतात. रामचंद्र चलून चलून दमलेले असतील सीतामाता दमलेले असतील तर रात्री रामचंद्राचा आणि सीतेचा पायी लक्ष्मण दाबत होता. राम सीता झोपत होते पण लक्ष्मण जागरण करत होता. स्वादिष्ट फळे जी फळं खाल्ल्यानंतर मन प्रसन्न होईल मनाला तृप्तता वाटेल अशी प्रकारची फळं लक्ष्मणजी आणून देत होते आणि अशी उत्कृष्ट पद्धतीने सेवा लक्ष्मणजी करत होते. वने असता श्री रघुनाथ येणे विसरली माता पिता विसरविली राज्य सुख रघुनाथा याचे. आणि रामचंद्र आणि सीता वनवासामध्ये असताना कोणाचीच आठवण होणार नाही अशी सेवा लक्ष्मण करत होता. कोणाचीच कमतरता रामाला पडू नये. रामाला आई आठवू नये वडील आठवू नये. लक्ष्मणाला सुद्धा आपल्या आई वडिलाचं ध्यान राहत नाही कारण तूच माता आणि तूच पिता अशा पद्धतीने सेवा लक्ष्मणजी करत होते. ऐकोनी लक्ष्मणाची स्थिती आश्रम देखोनी समस्ती पर्णशाळा शोभा देती विचित्र युक्ती मनोहर. अशा पद्धतीने लक्ष्मणाची स्थिती पाहिल्यानंतर ना तो आश्रम पाहिला. अत्यंत सुंदर उत्कृष्ट आश्रम लक्ष्मणानंच बनवलेला ती पर्णकुटी होती. सर्व मातांनी प्रजाजनांनी भरत शत्रुघ्नांनी डोळ्यांनी पाहिली. अत्यंत सर्वांना सुख वाटलं असं सांगतात.
सडे चौका रंगमाळा वृंदावने सुमनी शाळा आश्रम दे कोण्या डोळा सुख सोळा पैजाले सुख सता डॉक्टरचा फोन हॅलो काय नाही काय नाही बसलोय जरा मंदिरात रामायण वाचायला होतो 1-5 मिनिटं हा बोला हो जेवण करून बसलोय जरा पाया पड्या तू देवाच्या हा ठेवतो हा कुठून चालते वैशिष्ट सुकोनी किती झालंय कोणी लक्ष्मणाची स्थिती आश्रम देखील 6च्या पुढं हा लक्ष्मण आपण सोय आपण वंदिले वशिष्ठाचे चरण नाही 6 कडे कुठे 6 इथे 6च्या पुढं बरोबर ऐकोनी लक्ष्मणाची स्थिती आश्रम देखो नि समस्ती परुषा शोभा देती विचित्र युक्ती मनोहर आणि अशा पद्धतीने लक्ष्मणाची स्थिती ऐकली. ही स्थिती सांगणारी सीता होती आणि उल्हासाने सांगत होती लक्ष्मणजीचा प्रताप, एवढी सेवा लक्ष्मणजी आमची करतात. हे ऐकल्यानंतर ना तिन्ही मातेला सुमित्रेला कौशल्याला आनंद वाटू लागलेला आहे आणि आश्रमाची स्थिती पाहिली, आश्रम मनोहर रचलेला पाहिला, आनंद वाटला. सडे चौका रंगमाळा वृंदावने सुमर्षा आश्रम देखून या डोळा सुख सका पैजाले. आणि तो असणारा आश्रम त्या आश्रमाच्या भोवती सडा मारलेला होता, विचित्र प्रकारच्या माळा लावलेल्या होत्या, वृंदावन होतं तुळशीचं, सुंत्या आणि वृंदावनाला फुलांची माळा, फुलांच्या माळेचा हार घातलेला होता. अशा पद्धतीचा आश्रम पाहिला आणि सर्वांना सुख वाटला. देखोनिया डोळा वशिष्ठ सुकोनिया चित्ती आलिंगिला परम प्रीती धन्य लक्ष्मणा तुझी भक्ती श्रीरामाप्रती सद्भाव. आणि अशा पद्धतीची स्थिती पाहिल्यानंतर ना वशिष्ठ महाराजांना आनंद वाटला. लक्ष्मणाला जवळ घेतलं, अत्यंत आलिंगनानं लक्ष्मणाला मिठी मारली आणि सांगितलं धन्य तुझी भक्ती आहे, श्रेष्ठ भक्ती प्रताप आहे तुझा. वशिष्ठ महाराज बोलू लागले लक्ष्मणा सोयापण वंदिले वशिष्ठांचे चरण तुझे तीर्थे परम पावन अनन्य भजन श्रीरामी. आणि लक्ष्मण त्या ठिकाणी तुझे तीर्थे अत्यंत पावन आहे, तीर्थ पावन तुमच्यामुळे आहे. तुम्ही एवढी रामचंद्राची सेवा करताय, रामचंद्राची भक्ती करताय, अनन्य भजन आहे, भजनामध्ये अनन्यपण आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही भजन करत असताना असं वशिष्ठ महाराज बोलल्यानंतर वशिष्ठाच्या चरणावरती लक्ष्मणाने मिठी मारले. तुझी कृपा ती समर्थ कृपेने डोळा श्रीरमनाथ ऐकून स्वानंदे डोलत आश्रमात बैसले. लक्ष्मणाने सांगितलं महाराज आम्ही सेवा करतो पण सेवेला संधी देणारे पात्र तुम्ही आहे, तुमच्यामुळे आम्हाला रामाची सेवा करायला भेटली. तुम्ही वनवासाला जाऊ दिलं म्हणून रामाची सेवा करणं आम्हाला साध्य झालं. लक्ष्मणजी बोलतात पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ऐकोनिया जय जयकार प्रधान सिरणी संभाळ बेटावया श्रीरामचंद्र अवघे सद्वर चालिले. सो पांडुरंगा प्रथम नमः दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाराम बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांगपणे पाद करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान सर्वचे सर्व चित्रकूट पर्वतावर प्रभू रामचंद्राला भेटलेले आहेत, भाऊ भेटलेले आहेत. त्याच्यानंतर असणारे सेनापती आहेत, सगळी गावातली सैन्य आहेत. त्यांना म्हणले चला प्रभू रामचंद्राच्या भेटीला. सर्वांनी जय जयकार केला आणि एक 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 प्रभू रामचंद्राला भेटू लागले. महाराज अश्वगंधाचे कडकडाट रथ चालले गडगडाट शेंगणा चालली गडगाट श्रीराम वशिष्ठ वंदावया. सर्व असणार आपापल्या हत्ती घेतलेल्या आहेत, आपापल्या घोड्यावर बसलेल्या, आपापल्या रथात बसलेले आहेत. रथ घडगडगड करत करत सर्वचे सर्व सेने प्रधान प्रभू रामचंद्राचा आणि वशिष्ठ महाराजाचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहे. कोणी श्रीरामाचे मुख सुखी झाले एक एक
अयोध्याचे सकळ लोक परम सुख हळूहळू लाईन मध्ये एक 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 प्रभू रामचंद्राचा असणारा मुख पाहायला लागला. मुख पाहिल्याबरोबर सुखी व्हावं लागलं, आनंदित व्हायला लागलं. अशा प्रकारे अयोध्येतली लोक सगळे असणार सुख असणाऱ्या प्रभू रामचंद्राला पाहण्यातलं घेऊ लागले. श्रीराम देखताची दृष्टी हरिकन समावे पोटी आनंदे वसंडली सृष्टी डोळे भेटी होत. ह्या डोळ्यांनी प्रभू रामचंद्राला पाहिल्याबरोबर असणारा एवढा आनंद हे श्रेष्ठ आनंद मावेनाच गेला. पुन्हा पुन्हा प्रभू रामचंद्राला पाहू असं वाटू लागलं असणार आणि सर्वचे सर्व असणारे एकटक लावून प्रभू रामचंद्राकडे पाहू लागले. उठोनिया श्री रघुनंदन प्रधानादी सकळ जन त्याची साधिने आलिंगन आदी करुण गोरक्षका. प्रभू रामचंद्र उठलेले आहेत, उठून असणारे काही प्रधान आलेले आहेत, त्यांना आलिंगन दिलं. काही सेवक आहेत, त्यांना आलिंगन दिलं असणारे. गोरक्षक म्हणजे गायीची रक्षा करणारे, गायीचं पालन पोषण करणारे, असे त्यांच्या गावातली काही आलेले प्रभू रामचंद्राच्या भेटीला सैन्य आहे. त्यांना सर्वांना हे आलिंगन प्रभू रामचंद्र एक एकाला देऊ लागले. श्रीराम लागी अर्थभूत आले उत्कंठित त्याची आलिंगना रघुनाथ आईचा ग्रंथार्थ न मानावा. अहो आपण असणारा प्रभू रामचंद्राला भेटायचं, ती मनामध्ये उत्कंठा असणारी धारणा धरून वनाच्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून सर्वांना प्रभू रामचंद्र भेटलेले आहेत. आता कुणाला नाही भेटले, कुणाला नाही आलिंगन दिलं असं म्हणून नाही म्हणले असणार. सर्वांना प्रभू रामचंद्राने ज्याच्या मनामध्ये इच्छा मनाच्या ठिकाणी जायचं प्रभू रामचंद्राला आलिंगन द्यायचं, बघायचं, भेटायचं, हे सर्वांची इच्छा प्रभू रामचंद्र पूर्ण करू लागले. श्रीरामाचा हृदय हस्त श्रीराम सर्व हृदयी नित्य प्राप्त तो दिनाशी न भेटे रघुनाथ आईचा ग्रंथार्थ न मानावा. असं ग्रंथाच्या ठिकाणी माणूस नाही म्हणले असणार. प्रभू रामचंद्र सर्वांच्या हृदयातलं ओळखतात आणि ते प्रभू रामचंद्र सर्वांच्या हृदयामध्ये वास्तव्य करतात. म्हणून म्हणले ज्याची ज्याची जशी इच्छा जैसे ज्यांनी ध्यावे तैसे व्हावे कृपाळू. जसं ध्यान करतील, कुणाला वाटावं लोटांगण घालावं, ती लोटांगण घालायचं. कुणाला वाटायचं प्रभू रामचंद्र डोळ्याने पाहू दर्शन द्यावं, त्याला प्रभू रामचंद्र डोळ्याने दर्शन द्यावं लागलं. कुणाला वाटावं आलिंगन द्यावं, त्यांना आलिंगन प्रभू रामचंद्र देऊ लागले. वाचा आश्रमध्ये कोणी समस्त अतिशय झाले विश्रांत वंदोनिया श्री रघुनाथ सभा तटस्थ बसली. असं ह्या असणाऱ्या चित्रकूट पर्वतावर सर्वच्या सर्वांनी प्रभू रामचंद्राला पाहिलं आणि पाहिल्यानंतर जी काही सुख आहे, जो आनंद आहे, त्या आनंदाचा उपभोग घेऊ लागले. घेता घेता सर्वच्या सर्व असणारे प्रभू रामचंद्राच्या समोर एखादी सभा भरावी तशा प्रकारे बसलेले आहेत. सर्व असणारे तटस्थ, डोळ्याचं पातळ सुद्धा लावू देत नाही. तथा प्रभू रामचंद्र काय बोलतील ह्याच्याकडे लक्ष धरून बसलेले आहेत. बोलावया कृता कृता कार्यर्थ कोणाही नव्हे सामर्थ्य वा वा वा. ते उठून या भरत श्री रघुनाथ वंदीला. मग असणाऱ्या सभेमध्ये बसलेले आहेत, सगळे धरून आणले नेहमीच, कुणीच काय बोला ना. आता वाटत कृत कार्य झालं वाटत ना. एखाद्याने म्हणायचं प्रभू रामचंद्र तुमचं दर्शन झालं, बरं वाटलं बरं का. प्रभू रामचंद्र म्हणायला पाहिजे तर बरं झालं तुम्ही आला, गाववाल्यांचं दर्शन झालं, असं कुणी काहीच म्हणा ना. आपलं कल्याण झालं, बरं झालं आलो असं काहीच म्हणा ना. तेवढ्यात असणारे भरतजी उठले, प्रभू रामचंद्राच्या पाया पडल्या. बघा लक्षात ठेवा, सभेत बोलताना असणारी सर्वांची अनुमती घ्यावी लागते. भरतजी उठले, पाया पडले प्रभू रामचंद्राच्या, काय बोलायला सुरुवात करू लागले. भरत म्हणे श्री रघुनाथ अयोध्याची चाली जे आता राज्यभार घेऊन या माता आम्हा समस्त प्रतिभारी. असणारे भरतजी उठले आणि जमलेले माझ्या भाई और बहिण हात जोडले आणि हात जोडून प्रभू रामचंद्राला म्हणू लागले, प्रभू रामचंद्र माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही जरा ऐका प्रभू रामचंद्र, तुम्ही उठा, अयोध्या नगराला चला. ह्या राज्याचा राज्याभिषेक तुमचा आम्ही करू. तुम्ही असणारा राजा हो अयोध्या नगराचं आणि आमच्या सर्वांचा पालन पोषण असणारा प्रभू रामचंद्र व्यवस्थित करा, अशी विनंती भरतजी करू लागलेत. त्वरेने मद यावया येत हेची माझे मनुगत तू सर्वज्ञ श्री रघुनाथ सत्यामृत जानची. मला वाटतं त्वरेने म्हणजे लवकरात लवकर चला तुम्ही प्रभू रामचंद्र,
लवकरात लवकर अयोध्येला चला, लवकरात लवकर तुम्हाला राजा म्हणून त्या राजगादीवर बसू आणि आमचं असणारं पालन पोषण प्रभू रामचंद्र तुम्ही लगेच्या लगी करा. ही माझं असं मनोगत आहे. माझ्या मनात ती इच्छा आहे प्रभू रामचंद्र तुमच्या समोर प्रकट करतोय. तुम्ही सर्वज्ञ, सर्व जाणणारे तुम्ही. खोटं काय खरं काय तुम्हाला लगेच कळतंय. मग अशीच सांगितलं प्रभू रामचंद्र तुम्ही सगळ्याच्या हृदयाच्या ठिकाणी वास्तव्य करता, सगळ्यांच्या हृदयातलं तुम्हाला मी कळतं. मग माझ्या हृदयातलं कळलं नसेल का प्रभू रामचंद्र? म्हणून तुम्हाला हात जोडून पाया पडून सांगतो प्रभू रामचंद्र तुम्हाला खरं खोटं सगळं कळतंय. चला अयोध्येला. आईचे बोलताची बनत हसिनला श्री रघुनाथ मने भागने मुन गेला दशरथ तो वचनार्थ प्रतिपाळी. चला चला अयोध्येला चला म्हणल्या बरोबर प्रभू रामचंद्रला हसू आलं आणि हसून प्रभू रामचंद्र म्हणाले भरतजी पप्पा काय बोलल्यात, आपले बाबा काय बोलल्यात, त्या बाबांच्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणले असणार. त्यांचं जे काही शब्द आहे त्या शब्दाचं पालन व्हायला पाहिजे, व्यवस्थित पालन करायला पाहिजे म्हणले असणार. आणि काय बोलल्यात सांगू का तुम्हाला? तू अयोध्येचे राज्याभिषेक माझा नेमिले वन प्रयाण वाक्य परम प्रणमा अन्यत कोण करू शके. ऐका असणाऱ्या भराजी आपले पप्पा जाता जाता म्हणून गेलेले आहेत. काय म्हणून गेल्यात? वरची वाटणी तुरण खालची मला बदली बदली केली तर घोटाळा होत आहे. ऐका लक्षात, जी नेमलं तीच करायचं सांगतात प्रभू रामचंद्र. म्हणतात काय सांगून गेल्यात? भरतजीला राज्याभिषेक, प्रभू रामचंद्राला वनवास. भरतजी सांग आपलं पप्पा असं आपल्याला बोलून गेल्यात, मग त्यांचं बोलणं प्रमाण आहे, आपल्याला मानायला पाहिजे. आपण असणार त्यांनी आपला प्रतिपाळ केलेला आहे, तळहाताच्या फळाप्रमाणे त्यांनी आपल्याला सांभाळलेला आहे. त्यांच्या वाक्याला आपण शब्दाला जागलं पाहिजे, मान दिला पाहिजे. तर त्यांच्या शब्दाला जर मान किंवा त्यांच्या शब्दाची जर चाल ढकल केली कुणी जगात करू शकत नाही. पण आपण कशी करायची बाबा? पित्याचे निज वाक्ये जाण मी केले वन प्रयाण तुवा करावे राज्यग्रहण प्रतिपाळणे. पितृवाक्य आपल्या वडिलांचं असणारं वाक्य तू ही पाळ मी बी पाळतो. जाताना सांगून गेल्यात प्रभू रामचंद्राला वनवास. हो, पप्पाचं बोलणं ऐकलं मी वनवासात आले. आता पप्पाचं दुसरं बोलणं काय होतं आपल्या बाबाचं की तू राज्याभिषेक. मग आता तू राज्याभिषेक तुझा अयोध्या नगराचा कर आणि व्यवस्थित असणारा राहणार राज्यकारभार चालेल भरतजी असं प्रभू रामचंद्र सांगू लागले. जीता पाहिली पित्राज्ञा मेलिया करू नये अवज्ञा विचारी भरता सर्वज्ञा तू पित्राज्ञा प्रतिपाळी. विचार करावं भरतजी, जरा विचार करा म्हणजे असणार. तुम्ही वडिलाच्या आज्ञेचं प्रतिपाळ करा म्हणजे असणार. जी ती पाळी प्रति मी जिवंत असताना मी पाळली, लगेच वनवासाला आलो आणि मेल्यावर आता गेलं कुठं पप्पा बघाय आहेत कोण बघाय, चला माघारी जाऊ. मेल्यावर आवाज नाही करू का? जिवंतपणे पाळली, जित्यापणे पाळली. तशीच प्रकारे असणारे मेल्यावर कशी आवाज नाही करू लोक नाव ठेवत्यान. जिवंत होतं तर बघितलं नाही आणि मेल्यावर म्हणले किलो 2 किलो नुकती वाचा. वेद वचन पितृवचन तो पाळला गुरु वचन वा त्याशिवाय आद्यपतन तैसे आपण न करावे. भरतजी आजची काय संसारातल्या गोष्टी सांगून ऐकना गेली. मग प्रभू रामचंद्रांनी शास्त्रावर बोट ठेवलं बरं का. सहज सांगितलं नाही बाबा, वडिलांनी सांगितलंय मला वनवास तुला राज्याभिषेक. ऐकलं नाही भरतजी, आता पुढे बोलतील काय असेल ती बरं का. पण म्हणलं ऐकायला तयार नाहीत. मग शास्त्रावर बोट ठेवलं प्रभू रामचंद्रांनी. ऐक, शास्त्र सांगतं, वेद सांगतात असणारे भरतजी. जो असणारा वडिलाचं बोलणं ऐकत नाही, जो गुरुचं वचन बोलणं ऐकत नाही, ती म्हणजे असणाऱ्या अधपात मध्ये नरकाला जातात. मग आपण नरकाला जायचं का दोघ जण? वाचा. पित्राज्ञा मानोनी माता राज्यांगिकारिया भरता तू जमी अभिषी चिंतो आता आग्रह सर्वता न करावा. म्हणून असणाऱ्या आपल्या वडिलाची आज्ञा आहे, त्या आज्ञेची अवज्ञा भरतजी तुम्ही करू नका. आत्ताच्या ती असणारे आज्ञा अंगीकारा. आत्ताच्या आत्ता मी तुमचा राज्याभिषेक करतो. उगत असला आडकाडी घेऊ नका आणि मला नको मला नको मला नको असला आग्रह करू नका. आणि तुम्हालाच राहू द्या तुम्हालाच राहू द्या, मला काय आग्रह करू नका म्हणले. महाजनी हाते अभिषिंचना करू आवडे तुझी आमना म्हणून या लागी आलास तू वना सत्य सर्वज्ञ भरता तू. खरंच भरतजी तुम्हाला लय कळतंय.
बरोबर रामचंद्र मला बी म्हणलं, मला बी लय कळलं बघ भरतजी, तुम्ही वनात कशाला आला कळलं मला. माझ्या हातून तुमचा राज्याभिषेक व्हावा असं तुमच्या मनात आहे, म्हणून तुम्ही तर वनात आलाव असं प्रभू रामचंद्राने आता बोलायला सुरुवात केली. कोणी श्रीरामाचे वचन भरत सांडू पाये प्राण राज्य नवे माविघ्न मज संपूर्ण ओढवले. सवा प्रभू रामचंद्र म्हणले भरतजी तुमच्या मनात काय आहे ते मला कळलं, माझ्या हातून तुम्हाला राज्याभिषेक करायचा म्हणून वनात आलाव. म्हणल्यावर भरतजी म्हणले आता तर मेलो रे मेलो दादा, असं बोलू नको असं बोलू नको. राज्य म्हणजे माझ्यासाठी भलं मोठं विघ्न आहे, माझ्यासाठी संकट आहे रे दादा, मला नको ती, आणि मला तिकडं ओळख बी निघू नको म्हणले असणार, पण मला ते राज्य कारभार नको, माझा जीव जाईल रे त्या वशाने. तूच वजा वाहू झालं त्या खुर्चीचं वाचा. माझ वन लागी येता जो तो मने मारू जातो रघुनाथा, शेकी श्रीराम हरी आता मजची बोता लागला. काय सांगायचं दादा, घरापासून चित्रकूट पर्वतापर्यंत येत होतो, जो कोणी वाटत भेटत होत. कसलं बापाने राज्य दिलंय, घ्यायचा ते जाऊ उपभोग. आता ती गेला तिकडं 4 चौकड, तिघ जण गेली, ती दोघं वनवासाला गेली, झालं की त्यांचं बी वाढायचं ह्यांचं बी करायचं, तर निघालं की वनात मारायला. घरापासून प्रभू रामचंद्र दादा तुझ्यापासून येसतोर जीती माझी निंदाच करायची. निघाला प्रभू रामचंद्राला मारायला, आणि शेवटी त्या प्रभू रामचंद्रापाशी कसं ती निंदा ऐकत खाली मान घालून कसं तरी पोचलो, तर ही तवी तसंच वाचा. राज्यालियाचे सुख जो मानितो अति मूर्ख, राज्य लोभाचे महाविक ते काही न देख मज दिदले. राज्य आलेल्याचं जे काही सुख मानतो त्याच्यासारखं महामूर्ख कुणीच नाही. असू द्या ज्याची त्याला लागला, आपल्याला काय करायचंय, ज्याची त्याला लागला राज्याचं काय असतं ती त्याची त्याला माहिती, उगाच पळते ती का ज्याची त्याला माहिती म्हणलं असणार. पण भरतजी म्हणतात जो कोणी असणार राज्याभिषेक करील, राज्याचा लोभ धरील, राज्य करील, त्याच्यासारखा महामूर्खच कोणी नाही. प्रभू रामचंद्राला सोडून म्हणत असतील बरं का, मूर्खच कोण नाही का, तर राज्य लोभाचं भलं मोठं विष कुणी पाजलं असेल तर आमच्या आईनं कैकईनच पाजलं असं भरतजी म्हणू लागले. श्रीराम सेवा सुख संतुष्टी सांडोनी राज्य लोभाची दृष्टी, ते अभागे जन्मले सृष्टी दिक्क कोटी भोगावया. प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये जी काही सुख आहे ते सुख कशातच नाही, सुख कशातच नाही प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये. ते जाणलं लक्ष्मणजी, म्हणून लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राच्या बरोबर आलेले आहेत. पण प्रभू रामचंद्राच्या सेवेतलं सुख सोडून जो असणाऱ्या राज्यकारभाराचं सुख भोगल त्याच्यासारखं म्हणलं ह्या सृष्टीमध्ये कम नशिबाचा अभागी कुणीच नाही असं भरतजी बोलता म्हणू लागले. या जगतातलं कोटी दुःख ज्याला भोगायचं असेल त्यांनी राजाच्या गादीवर बसावं असं भरतजी प्रभू रामचंद्राला बोलू लागले. परत मारू जातो रघुनाथा हे जगी पावलो अति निंदता, वनवासी आलो शरणार्था अभिषेकार्थ तू मनसी. काय सांगायचं प्रभू रामचंद्र, तुमच्या भेटीला येत होतो, सगळेजण माझी निंदा नादस्ती करायची, निघाला प्रभू रामचंद्राला मारायला, एवढं दुःख असणार सहन करत कसं तरी तुमच्यापर्यंत पोहोचलो. तर तुम्ही बी म्हणता करा की अयोध्येचं राज्य, बसा की गादीवर, तू जनी हाते राज्याभिषेक तो वाची तो अनामिक, अंत्यजा माझी अंत्यज एक आत्मघातक महापापी. प्रभू रामचंद्र तुमच्या हातून राज्याभिषेक ह्याची जो काही इच्छा करतो तो अंत्यजा माझी अंत्यज म्हणजे असणार खालच्या त्याच्यापेक्षा खालच्या पातळीतला मी जाईल, एवढंच नाही म्हणलं असणार महापापी त्या साधकाला म्हणावं असं भरतजी म्हणतात. तू जवाचोनी रघुनाथा राज्याभिषेक ज्याचे माता, तो महापापी तत्वता सत्य सर्वता श्रीरामा. प्रभू रामचंद्र सत्य तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला सोडून जो काय राज्याचा उपभोग घेईल, राज्याभिषेक करेल त्याच्यासारखा महापापी जगतात कुणीच नाही. वृद्ध परंपरा राज्यपट राज्याभिषेक मुख्य वरिष्ठ,
तो केवी लावे कनिष्ठ विचारी श्रेष्ठ श्रीराम. प्रभू रामचंद्र श्रेष्ठ आहोत तुम्ही, मोठे आहोत. विचार करा, जरा विचार करा. परंपरेने विचार करा. म्हाताऱ्यापासून विचार करत या. थोरल्याला गादी असती का धाकट्याला गादी असती? थोरल्याला असती. आणि आता आमची पंत म्हणत ज्याला आवडेल त्याला गादी द्यायला लागले, त्याच्यामुळे घोटाळा व्हायला लागला, त्यांच्यात भांडण लागायला लागले. शास्त्र सांगतं, भरतजी म्हणतात की वृद्ध परंपरेने आलेला आहे, जो काय थोरलाय त्या थोरल्यालाच राज्याची गादी असती म्हणले. मग तुम्ही धाकट्याला कसं काय द्यायला लागला प्रभू रामचंद्र? तुम्ही शास्त्राला वाकडं चालायला लागला. मग नाही कळलं तुम्हाला? वाचा पुढची ओवी सांगतो. मग शोभार शोभे गजाशी तोची भार आजाशी मेरे आला केवी तुझे राज्य राजा अभिषेकिता माझा प्राणात. अहो प्रभू रामचंद्र, जे हत्तीवर वज आहे, बरं जे हत्तीला पेलतय वज, तीच वज शिळीच्या पाठीवर जर दिलं, मरण का नाही? कॅक बी करायची नाही, पाणी बी मागायची नाही, जागेवर शिळी मरून जाईल म्हणजे. तसं प्रभू रामचंद्र तुमच्या राज्याभिषेकाचं वज माझ्या डोक्यावर जर ठेवलं, भरतजी म्हणतात जागच्या जागेवर मी मरण प्रभू रामचंद्र, मला ती वज नाही व झेपत, तुमची तुम्हाला झेपणं जाऊ. माझा कारणे आहे घात तरी आताची अभिषेकावा भरत. वा वा वा. दूध देता झाली प्राणत होईन. काय भरतजीचं बोलणं आहे प्रभू रामचंद्र? तुम्हाला वाटत असेल मी मरावा, करा राज्याभिषेक. आणि मरणार आहे, तुमच्या समोर मरणार आहे, देवाच्या समोर मरणार आहे, देवाचं दर्शन घेत देवाचं नामस्मरण करत मरणार आहे. शेवटी मी मोक्षाला जाईल. जन्म मरणाच्या घाटघाटघ्यातनं परत बंद होईल माझं प्रभू रामचंद्र. मेलं तर मरू द्या, मग करा राज्याभिषेक. आईशे झाली अभिषेकार्थ सहज भेटेल श्री दशरथ त्याची हा सांगेल व्रतांत अभिषेकी मृत्यू मग माझा अभिषेक केला आणि मी जर मेलो, आपल्या बाबाला भेटणार मी, दशरथ राजाला भेटणार तिथं गेल्यावर. आणि दशरथ राजाला भेटल्यावर तिथं सांगणार हो का बाबा बाबा बाबा, आपण तसं गारानं सांगावं का? ठरल्याचं तसं गारानं मी तुमचं सांगणार हो का, मी अभिषेक नको म्हणत होतो तरी मला बोलत सगळ्या दादाने केला आणि त्याच्यामुळे मी मेलो बघा म्हणले. सांगा बरं दादा, तुम्ही काहीतरी स्वप्नात जाऊन मग दादा काहीतरी भानगड करेल, नीटनेटकं राहील. मग म्हणले मी दशरथ राजाला जाऊन तिथं भेटणार आपल्या बाबांना आणि तुझं गारानं बघ सगळं सांगेल बघ, म्हणून अभिषेक माझा करू नको, मी मरण बर का. आईशे तो मनसी आपण राज्याभिषेकी पितृवचन ते मीन मालिका प्रमाण तेही लक्षण अवधारी. भरतजी म्हणू लागले, रामदादा वडिलांनी सांगितलं म्हणतो आता भावाचं बोलणं असते, अरे तुला बोलत असते जसं तसं काय म्हणतात. आता कुठलं आणले काय? हो दादा ऐक, तू म्हणतो पप्पा आपलं म्हणल्यात, आताच पप्पा पहिले बाबा म्हणत असते, आपलं बाबा म्हणल्यात की भरताला राज्याभिषेक. मला पटत नाही तुझं बोलणं, खरं वाटतच नाही का? दूध वनवास मज राज्यता वाटे करिता श्री दशरथा तेव्हा मी जवळी नवता श्रुत सर्वता मज नाही. काय सांगितलं म्हणतो दादा तो? बाबांनी सांगितलं तुला वनवास आणि मला राज्याभिषेक. वाटणी करताना होतो का मी? मृत्यूपत्रात लिहिलंय का? उघडा बाबा मृत्यूपत्र उघडा, लिहिलंय का मृत्यूपत्रात? आपण दोघं जवळ जवळ होताव का? बरं मी पप्पाच्या का तोंडातनं निघलं, मी ऐकलंय असं झालंय का? ऐकलं बी नाही, म्हणजे श्रुत म्हणजे ऐकलं पण नाही म्हणले मी, आणि मी जवळ बी नव्हतो, मग कसं खरं धरू बाबाचं? जे मी देखिले ना ऐकिले ते मज नवचे राज्य केले वा तू मनशी मायने दिदले तेही न दिले अवधारी. मग म्हणले मी असणाऱ्या वडिलांनी सांगितलं ऐकलं बी नाही, आणि सांगत असताना पाहिलं बी नाही, ऐकलं बी नाही पाहिलं बी नाही, मग ते राज्य मी कसं घेऊ म्हणले असणार? खोटं बोलतो दादा तू, खोटं बोलतो पप्पा असं म्हणल्यात म्हणून. नाही 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 थोडी वाढलं म्हणतो ना, आई म्हणली आई तर म्हणले खोटं बोलते. सांग का तुला कसं खोटं बोलते? मज राजे दिदले मनसी माया ते माय मी तया रघुराया
साच शिवतो तुझ्या पाया माया कृता कार्या मी करीना. ऐका प्रभू रामचंद्र दादा, तुम्ही म्हणता तुम्हाला तुमच्या माईनं दिलं, आईनं राज्य दिलं. हा सर्व मायेचा बाजार, ही सगळं मायेचा बाजार आहे. सगळं दिसेते नाशा आयशी घडते का प्रभूमध्ये. मायेनं केलेलं सगळं नाशाला पावणार आहे. तुम्ही म्हणताल असणार आहे हे आईनं राज्य दिलं म्हणता, पण आईनं दिलेलं राज्य खोटं आहे, सगळं असणार आहे. खोटं म्हणता तुम्ही प्रभू रामचंद्र. का तर ही असणारी माया मिथ्या आहे. कुणाला कळले का आजपर्यंत? माया जुनाट आहे. माया गतकाळी रे गतकाळी. आजपर्यंत मायेचा थांग पत्ताच कोणाला कळला नाही. कच्चून खाती कच्चून निघून जाते. ही म्हणती माझी मावशी आहे, ती म्हणती त्याची मावशी आहे. जबाब उघडे ते दोघं समोर आले की कवा कल्टी मारती कळतच नाही, अशी माया आहे. पण ही माया असणारी प्रभू रामचंद्र आहे का? माया खोटे आहे म्हणजे असणार. तुमच्या खरं सांगतो प्रभू रामचंद्र, तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, ही मायेने सांगितलेलं असेल तर मी अजिबात घेणार नाही. का तर मायेचं खोटं असतं. ऐके माईचा कृत कार्यार्थ वना दवडीला श्री रघुनाथ जीवे घेतला दशरथ दुःखी भरत पैकेला. ऐका त्या मायेचं कृत्य. माया भल्या भल्यांना सोडलं नाही मायेने. त्या मायाचं कार्य ऐका प्रभू रामचंद्र. त्या असणाऱ्या मायाने म्हणजे असणाऱ्या अखिल कोटी ब्रह्मांडाचं नाही करता करविता परमेश्वर प्रभू रामचंद्राला मनाला पाठवलं. आपला मालक असणारा पती हा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला न मारता जीवाची संपविलं, दशरथ राजाला संपविलं. एवढंच नाही म्हणजे असणाऱ्या त्या भरतीला सुद्धा दुःखी केलं त्या मायेने केले ऐशेची घडे पिंडी भक्तुशी वैर पडेवा. सुने पुत्रा करुणी उघडे वनारोकडे दवडीले. कसं केलं त्या मायेने, कसं घडवून आणलं त्या मायेने. अहो एका पिंडाचे सख्य भाऊ पण वैरी बनवले. एवढंच नाही, लेकीला बी आपल्या लेकाला बी आणि सुनला बी तिनं वलकलांबर धारण केलं. उघड्या वनवासात पाठवलं नाही. असं काय माया असती का कुठं म्हणले? माये माझी आती निष्ठुरता दुःखी केले श्री रघुनाथा. शरण चाली दवडली सीता केले समजता आती दुःखी. काय माझी आई लय निष्ठुर आहे. तिला अजिबात मायाच नाही म्हणजे असणारे लय कठोर अंतकरणाची माझी आई आहे म्हणले. तिनं प्रभू रामचंद्राला दुःखी केला. सीता माऊलीला पायी चालत वनवासाला पाठवलं. तिला तर पाठवलं पण अख्ख्या गावाला दुःखी केलं बघा तिनं. अति विपरीत माया मागी आपुले सौभाग्य आपण भंगी वा निंदत्वा पाऊलिया जगी तरी ते उगी आहे. ऐका मायेचं असणार कौतुक ऐका म्हणले असणार. विपरीत अशी करणी असणारे त्या मायेचे म्हणले असणार. आपलं सौभाग्य आपणच तोडून मोडून टाकती, भंगून टाकते, तोडून टाकते आपलं सौभाग्य. म्हणजे एवढंच नाही, सर्वांना दुःखी देते आणि स्वतः जगात निंदनीय होती. निंदा करतात लोक, सगळी नावं ठेवतात, तरी गप बसत नाही. ह्या घरातनं त्या घरात, त्या घरातनं ह्या घरात. अवघड मायेचे लक्षण आपण अशी आणले रांडपण. आपले करुणी काळे वदन सखे सज्जन दुखी केले. अवघड असणाऱ्या त्या मायाचं लक्षण असणाऱ्या आपण स्वतः मालकाला संपवती. राण झाली ती झाली म्हणजे असणारा. एवढंच नाही, आपलं तोंड सुद्धा काळ करते आणि सगळ्या सोयऱ्या सज्जनांना सुद्धा दुःखी करते अशी ही माया आहे. आईची माया बाधक बारी तिच्या निज राज्याची थोरी. मी तरी सर्वतना करी निज निर्धारी. श्रीराम अशा प्रकारे माया सगळ्याला बाधक असणारी म्हणले ही माया. आणि तिच्या राज्य मला अजिबात नको बरं प्रभू रामचंद्र, अजिबात नको. ती थोडवी तिकडं मातीत जाऊ दे म्हणजे असणारा. तर मी असणारा निर्धाराने प्रभू रामचंद्र तुम्हाला सांगतोय मी राज्याभिषेक करणार नाही. आईचे बोलूनी आपण सवे घातले लोटांगण मस्तकी धरले श्रीरामचरण अश्रुपूर्ण पयाले. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राला लक्ष्मणजी बोलायला गडबडाचं लोटांगण घातलं. प्रभू रामचंद्राच्या पायावर आपलं डोकं ठेवून हळूहळू लक्ष्मणजी रडू लागले. दे कोणी भरताचे लक्षण श्रीराम बोलिला आपण
दशरथाचे अंतीचे वचन अन्यथा आपण कदा न करावे. अशा प्रकारच्या भरतीचं बोलणारे रडणं प्रभू रामचंद्राने ऐकलं आणि प्रभू रामचंद्र म्हणू लागले, भरतजी शेवटचं बोलणं आपल्या पप्पाच होतं, त्या पप्पाच्या शब्दाला मान द्यावं, अनुमान अजिबात करू नका. राम राम करिता स्मरण राम लागी दिला प्राणवा. तेने करविले वन प्रयाण ते अन्यथा आपण काही न करी. असणार आपल्या दादा बाबांनी शेवटी म्हणजे असणार राम 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 म्हणत आपला असणारा प्राण सोडला म्हणजे असणार. आणि मी लगेच वन प्राण केलं म्हणजे तर तू मी ऐकलं आपल्या बाबाचं, मग तू बी ऐकलं दादा. असं येडं वाकडं बोलू नको, शब्दाला मान दे बाबाच्या. वनवसाचे दृढ व्रत म्या घेतले दशरथा देखत ते मी अन्यथा न करीत यथार्थ जाण निश्चित भरता तू. ऐका भरतजी, वनवासाचं व्रत बाबा समोर मी घेतलेलं आहे, त्यांच्या समोर त्यांच्या डोळ्यात एकटा घेतलेला आहे. त्याच्यामुळे मी अजिबात आता त्याच्यात भंग पडू देणार नाही. मी अन्यथा दुसरं काय आता कार्य करणार नाही. भरतजी ऐका तुम्ही असणार, निश्चित मी सांगतो तुम्हाला असणार भरतजी, मी माझं वनवासाचं व्रत सोडायला तयार नाही. तुम्ही राज्याभिषेक घेण्यासाठी तयार व्हा. आता अजून काय बोलते ती दोघं एकमेकाला, काय मार्ग काढते ती, कसा राज्याभिषेक करून घेते ती. मामा आजच ऐकायचं म्हणतो तुम्ही, राहू द्या. बरं उद्या बी ऐकू म्हणतात, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्री रामे उद्धरिले पितर ते गगनी करीती जय जय कराय. सोमनी वर्षाची तुरवर जगद उद्धार श्रीराम. पासून घ्या 17 वाजले. श्री गणेश श्री सरस्वती श्री प्रभु रामचंद्राय नमः. कोणी श्रीरामाचे वचन भरते मांडिले निर्वाण. देव पाय आपला प्राण प्रायोपवेशन करुणी. ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, रामचंद्राने सांगितलं होतं वडील निघून गेले तेच आपल्याला प्रतिपालन करायचंय. तुला राजगादीन मला वनवास ठरलेला आहे, त्याच्यामुळे तू माघारी जा, अयोध्येचं राज्य भोग, माझे मी आपलं वनवास करतो. कसं तरी आमच्या आलंय प्रार्थनाला, त्याच्यामुळे जातो 14 वर्ष वनवास करून माघारी येतो. भरतजी ऐकायला तयार नाहीत. रामचंद्राचं बोलणं ऐकलं, भरतानं रामाला उत्तर दिलं नाही. मोठा बंधुराज आहे, ऐकत नाही आपलं, मग काय बोलावं, काहीच बोललं नाही. उठला, मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावरती आला, गवताचं आसन तयार केलं आणि त्याच्यावरती बसला. जीव देणार पण अयोध्येला जाणार नाही. अयोध्ये श्री रघुनाथाचा झाला चैत्य, दुःखी झाला भरत प्राण त्यागात सिद्ध झाला. आणि भगवान श्रीरामचंद्र आपण कितीही सांगितलं तरी अयोध्येला येणार नाही. भरताला खात्री पटली, काही जरी आता कोणता जरी अध्याय रामाला सांगितला, राम अयोध्येला येणार नाही. खात्री पटल्यानंतर मग भरताला विचार केला, जर रामच नसेल तर जगण्याला अर्थच नाही आणि रामाशिवाय जगायचंच नाही. म्हणून त्या ठिकाणी प्राण देण्यासाठी भरतजी तयार झाले. सोमंताची चांगे आपण मंदाकिनी तीर पावण, येते तरी कुशास्तरण मज निज प्राण त्यागवयाय. आणि भरतजी सुमंताला सांगू लागले, सुमंता रामाशिवाय जगायचंच नाही, जगणं रामाला अनुसरून असलं पाहिजे. अनुसरलीय श्रीरामाते केवी मागुते परतावे. एकदा रामाच्या भजनाला लागलं की परत माघारी फिरायचं नाही, हा आमचा निश्चय आहे. त्याच्यामुळे मला रामाशिवाय जगायचंच नाही. मग तयार कर आसन.
जीव द्यायचाय म्हणले, उभ्या उभ्या प्राण सांडीना, आताच जीव द्यायचाय मला, आमरण उपोषण करायचंय, त्यामुळे आसन तयार करा. सुमंताला भरतजी बोलतात, हे रामा वेगळे राणे ते सर्वता निंद्याची न्याय, देह त्या भोन रामा देखता मरण तरी ब्रह्म पावने परिपूर्ण होय. आणि रामाशिवाय जर गेलो, अहो रामाच्या भेटीला येत होतो तर किती किती लोकांनी नावं ठेवली. तुम्हासारखे साधू संत, भरद्वाज ऋषी, वाल्मिकापाशी ज्ञानकांडाचं श्रवण केलेलं भरद्वाज, आणि त्या असणाऱ्या भरद्वाजाने सुद्धा सांगितलं रामाला मारायला चालला. श्री रामचंद्राची भ्रुकुटी क्षणी आटिला सकळ सृष्टी, ते तुझी कायसी गोष्टी. रामचंद्राला मारणं एवढं सोपं नाहीये, तू बाळ भाव आहे कशाला मारायला चालला, अशी मोठी मोठी लोक मला म्हणू लागली. त्याच्यामुळे रामाला सोडून जगलं प्रत्येक जण निंदा करणार आहे, आणि रामासमोर गेलो तर ब्रह्म पूर्ण पावणार आहे. रामाचं नाव मारताना मुखाला आलं तरी मोक्ष सायुज्य भेटतो, आणि राम समोर असताना गेलो तर ब्रह्मच होईल. भरत बोलतात, राम न्यावया अयोध्येची येते मी आलो प्रतिज्ञेची, रामन पाळी माझी या लाडाची मी प्राणांची त्यागी नाही. भरतजी सांगतायत, मी अयोध्येवरून आलोय, कशाला आलोय, रामाला घेऊन जायला आलोय, आणि रामचंद्राला घेऊन जाण्यासाठी आलो होतो. पण मोठ्या भावाचं कर्तव्य असतं लहान भावाचं सगळं लढ परिपूर्ण पालन करणं. पण माझा दादा काय माझं ऐकत नाही, माझ्या इच्छा पूर्ण करत नाही. त्याच्यामुळं कारण वडिलांनंतर मोठ्या भावाचा आधार असतो, त्या भावाला मी सगळं गारानं सांगितलं, पण तो काय माझं ऐकत नाही, आणि त्यानं न ऐकल्यामुळं मग त्याच्याशिवाय जगायचं नाहीये, म्हणून प्राण देण्यासाठी तयार झाला. सुमंताचे मनोगत प्राण त्यागुरी गता भरत अयोध्येची येईल श्री रघुनाथ येणे लोभे पसरित. आणि भरताने सांगितलं सुमंताला गवताचं आसन तयार कर. सुमंताने वेळ लावला नाही, म्हणलं चांगल्या कामाला कशाला वेळ लावायचा. सुमंताचा लोभ होता महाराज, काय जर आपण गवताचं आसन तयार केलं, त्याच्यावर भरत बसला, त्यानं जीव द्यायचं प्लॅनिंग केलं तर भरत मरल, म्हणून भरताच्या लोभासाठी रामचंद्र अयोध्येला येतील ही आशा सुमंताची होती, म्हणून लगेचच गेला गवताचं आसन तयार केलं. मी कुशास्तरणी आपण नेगे जीवन एकाची जायचा दिन ब्राह्मण तैसा जाण पडे नाही. आणि ते असणाऱ्या कुशाचं अस्तरण सुमंताने केल्यानंतर ना, जोपर्यंत रामचंद्र अयोध्येला येणार नाही तोपर्यंत नाही जीवन, नाही अन्न, पाणी प्यायचं नाही, जेवण करायचं नाही, काय सुद्धा नाही, उपोषण करायचं, अशा पद्धतीचा ठाम निर्णय भरतजी करतात. जवरी कृपा करीना रघुनाथा तवरी मी पडलो वाचन येताय, कृपा न करिता निश्चित तोची प्राणांत पै माझाय. आणि भरतजी सांगतायत, जोपर्यंत रामचंद्र उठून मला आश्वासन देत नाहीत किंवा माझ्या बरोबर अयोध्येला येत नाही, माझ्या मस्तकावरती कृपाळू हस्त वरद हस्त जोपर्यंत कृपाहस्त रामचंद्र ठेवणार नाही तोपर्यंत मी इथंच प्राणत्यागाचा प्रयत्न करीन. आणि जर रामानं माझ्याकडे बघितलंच नाही तर रामासमोर जीव देईल. भरतजी सांगतात, श्रीरामांचे लढेवाड रामाची न पुरवी माझे कोराय, तरी माझं नाही द्याची चाड त्याजून धड निधड होई नाही. भरतजी सांगतायत, रामचंद्राचं लाडकं आहे मी रामचंद्राला आवडतो, रामही मला आवडतो, रामचंद्राचं लढीवाळ आहे. आणि तोच राम जर माझी इच्छा पुरवत नसेल, माझी लाड पुरवत नसेल तर जगायचं कोणासाठी आणि कशासाठी, जगायचंच नाही, रामाशिवाय जगायचं नाही आहे. त्याच्यामुळे मरण्याचा निर्धार भरतजी करतात. श्रीरामी प्रेम जाचे येताय, राम ध्यानी निमाली नित्य मुक्ताय, कापड लोक पावली येता कृपा दशरथ मजा करी. आणि भरतजी विचार करतायत, इथं रामाच्या समोर जरी गेलो आणि इथं जर रामानं माझ्यावरती कृपाहस्त ठेवला नाही आणि रामाच्या समोर रामाचं भजन करत करत रामाची मूर्ती डोळ्यासमोर असताना जर मी गेलो
तर ब्रह्म पावेल, स्वर्गाला जाईल आणि स्वर्गाला गेल्यावर दशरथ महाराजांची माझी भेट होईल. स्वर्गाला गेल्यावर मला पप्पा भेटतील आणि पप्पा माझ्या डोक्यावरती कृपेचा हस्त ठेवतील. भावानं कृपा नाही केली तर वडिलांचा हस्त माझ्या डोक्यावरती राहील. भरतजी सांगतात श्रीरामाच्या कथा जाणाय भरत करणी युद्धाच मनाय कुशास्तरणी गालणी आसन नेत्र लावून बैसलाय. आणि मग अशा पद्धतीने भरतानं विचार केला. रामचंद्राची मूर्ती डोळ्यासमोर ठेवली, नजरेसमोर. आता दृष्टी पुढे आईसाची दूर आहे. डोळ्यासमोर रामाला ध्यान धरलं. शुद्ध अशा प्रकारचं आचमन भरतजीने केलं. आधीच सुमंतानं गवताचं आसन केलेलं होतं. रामाच्या समोर गवताच्या आसनावरती भरतजी बसले, डोळे लावले. ऐका तेरे परी समता गेल्या भूताय असत्यवादी नव्या भरत प्राणनीचित त्यागिलाय. भरताचं निर्वाण पाहिलं महाराज. आणि बाकीचे जे आले होते अयोध्येतली सगळी लोक, त्यांना अवघड वाटले की म्हणले ही भरत बोलल तसा करणार आहे, सूर्यवंशातला सत्यवादी राजा आहे. हे भरतानं जर मरायचं ठरवलं तर तू मरेल. आणि भरत जर मेला तर सगळीकडे अनर्थ होईल, सगळ्यांना दुःख होईल. याच्यासाठी लोक तळमळ करू लागले. श्रीरामाचे कृपेविना भरत नावाचे अध्यक्षनाय श्रीराम ज्यानी वाहून दिली नसतांडीला प्राण निमिषाध्याय. आणि रामचंद्राची कृपा झाल्याशिवाय, रामचंद्राच्या भेटीशिवाय, रामचंद्राचा वरदहस्त मिळाल्याशिवाय भरत अर्धा क्षण सुद्धा जगणार नाही. रामाशिवाय जगणारच नाही. आणि रामाशिवाय जगणंच व्यर्थ आहे. हळवीनं जन्म नरकाची बळी जाणार. रामाशिवाय जन्म म्हणजे नरक आहे. त्याच्यामुळे रामाशिवाय जगायचंच नाही. अर्धा क्षणामध्ये भरत आपला प्राण त्यागीला. हा सत्यवादी आहे. लोक बोलू लागले. रघुनाथ स्वय भरत हाची बोलत होय म्हणे तुझा एक मानुचित नवे निश्चित राजधर्म. आणि रामचंद्रांनी पाहिलं भरत आसनावरती बसलेला आहे, प्राण द्यायला तयार झालेला आहे. रामचंद्रांनी पाहिलं, रामचंद्र भरताच्या जवळ आले. आणि राजधर्माच्या दृष्टीनं, शास्त्राच्या दृष्टीनं रामचंद्र सांगू लागली, भरता तुला अनुचित आहे, तुझे कर्म करायला लागलेलं आहे, तुला शोभत नाही, तुला ते योग्य वाटणार नाही, ते तुझ्या असणाऱ्या राजधर्माच्या विरोधातलं आहे. राम सांगतात पांगू पुष्ट शुभ्र रोजी दोन सकामी दुर्धरोई देह त्यागी द्यायचे नर ज्ञान विचार हा नव्हे. रामचंद्र सांगतायत भरता तू तर विवेकाचा सागर आहे, आचार्य, भक्तीमधला आचार्य म्हटलं जातं तुला. एवढा ज्ञानाचा सागर तुझ्यापाशी असताना तू असल्या गोष्टीचा विचार करतो, आत्महत्या करायचा असा तू विचार करायला लागला. पण ही गोष्ट कोणी करावी, आत्महत्या कोणी करावी? जो आंधळा आहे, जीवनाला कंटाळाला आहे, मुका आहे, पांगळा आहे, रोगी आहे, कुष्ठ झालेला आहे शरीराला, अशा लोकांच्या मनामध्ये विचार येत असतात आणि अशी लोक आत्महत्या करत असतात. तू ज्ञानानं परिपूर्ण आहे आणि असा असणारा विवेकी ज्ञानाचा समुद्र तुझ्यापाशी असताना हा विचार तुला शोभत नाहीये. रामचंद्र सांगतात भरत म्हणे कृपान होता कैची महासी ज्ञान कथाई कोटी धर्म वैत होत माता परी सर्व वाचे नाही. आणि भरताने सांगितलं रामचंद्र भगवंत तुमची कृपा झाल्याशिवाय, तुकाराम महाराज म्हणले त्या ज्ञानाला काढी लावा. काय थोरपण काय करायचंय हो त्या ज्ञानाला? विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे, अशा ज्ञानाला काय करायचंय? म्हणून भरतजी सांगू लागले रामा तुमची कृपा झाल्याशिवाय त्या ज्ञानाला काय करायचंय? आणि ते ज्ञान अपूर्ण आहे. त्याच्यामुळे तुम्ही जोपर्यंत कृपा करत नाही, माझ्या बरोबर अयोध्येला येत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नाही. निर्वाण श्रीरामे वाहिली नाही श्री वशिष्ठ चरणांच्या प्रमाण दंडकार नाही. आणि भरताचं निर्वाण पाहिलं आणि रामचंद्राने सुद्धा म्हणले तुझं असाय तर माझं पण असाय, तुला हट्ट करा येतं काय? आम्हाला नाही का हट्ट करून बसता येत नाही. तू इथं बसला तरी माझा बी हट्ट आहे, मी दंडकारण्याचा त्याग करणार नाही.
मी वनवास सोडून माघारी घरला येणार नाही. तुला काय करायचंय ती कर. तुझा हट्ट असेल जीव द्यायचा, पण माझा बी हट्ट मी वनवासाला जाणार. रामचंद्र बोलू लागले. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. पूर्णचंद्राची जावो शोभा, मेरू पर पृथ्वी माझी विरो उभा. सुवर्ण पाओ काळीमा प्रभा, तरी व्रतारंभ त्याजिना मी. आणि भगवान श्री रामचंद्र भरताला सांगतायत तुझा हट्ट असेल तर माझा बी हट्ट आहे. चंद्राला शोभा असते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र प्रकाशमान असतो. एक वेळेस ती चंद्राची शोभा जाईल. मेरू पृथ्वी माझी विरून जाईल. मेरू पृथ्वीमध्ये बुडत नसतो, पण एखाद्या वेळेस मेरू पर्वत सुद्धा पृथ्वीमध्ये बुडून जाईल. सुवर्णाला सुद्धा काळीमा चढेल. सुवर्ण तेजस्वी असतं, धगधगीत असतं, सोनं चमकतं. त्याला कधी काळीमा चढते का सोन्याला? कधी चढत नाही. एक वेळेस त्या सोन्याला काळीमा चढल, सोन्याचा कलर काळा पडेल. पण मी व्रताचा जो माझा जो व्रत आहे, माझा जो वनवास आहे, तो वनवासाचा त्याग मी करणार नाही. पश्चिमे उगो दिनकर, एक होता सप्तसागर. आता प्रळया करो रुद्र, तरी राजोत्तर अनुलंगी. आणि रामचंद्र सांगू लागली प्रतिज्ञापूर्वक, रोज सूर्य पूर्वेला उगवत असतो, पण एखाद्या वेळेस सूर्य जरी पश्चिमेला उगवला, सूर्यानं जरी आपली दिशा बदलली, म्हणजे सूर्य पूर्वेचा पश्चिमेला हे उगवेल, म्हणजे हे घडू शकतं. सूर्य सुद्धा आपली दिशा बदलू शकतो. सप्तसागर एक होऊ शकतात. 7 समुद्र एकत्र येऊ शकतात. एवढं पृथ्वीला जरी प्रळय आला, ह्या महादेवानं पृथ्वीचा नाश करायचा जरी ठरवलं, तरी सुद्धा मी राज आज्ञा, दशरथांची आज्ञा मोडणार नाही. वनवासाचं व्रत मी मोडणार नाही. रामचंद्र सांगतात, दीपाचा पतंग गोट भरू, नभाची मोठ बांधोले करू. रुद्रात्रे सुखे गिळो उंदिरू, तरी व्रत विचारू त्यागिना. मी व्रताचा, वनवासाचा, व्रताचा, विचाराचा त्याग करणार आहे. वनवास मला निश्चितच आहे. एखाद्या वेळेस आकाशाची मोठ बांधता येईल, ही घडणार नाहीत गोष्टी. किंवा उंदरानं रुद्राला गिळावं, ही गोष्ट घडणार आहे का? उंदीर कुठं, रुद्र कुठं, प्रलय काल करणारा. पण उंदरानं सुद्धा महादेवाला जिंकावं, ही घडेल गोष्ट. जी घडणार नाही त्या गोष्टी घडतील, पण मी वनवास सोडणार नाही. रामचंद्र सांगतात, सूर्याड कळोनी आडी पडो, मृगजाळा माझी मेरू बुडो. मक्षिका पाकी आकाश उडो, तरी मागे मुरडो मी न शके. एक वेळेस सूर्य सुद्धा अडकडून पडेल, सूर्य सुद्धा त्या ठिकाणी खाली पडेल आणि मेरू पर्वत मृगजळामध्ये बुडेल. मृगजळ जसं दिसतं, पुढे चलेल तसं दिसत असतं, ही वाढत जातं. मृगजळामध्ये पर्वत एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये बुडून जाईल. सूर्य आकाशातला अडकडून खाली पडेल आणि एखादी असणारी माशी, ती माशी सुद्धा आकाशापर्यंत जाऊ शकेल बुडून, तरी सुद्धा मी वनवासाचा त्याग करणार नाही. रामचंद्र सांगतात, रामे वाहिली निर्वाणान, भरत कुशास्तरणी निर्वाण. हाहाकारे गरजती जन, करीती रुदन अवघेही. आणि रामचंद्राने प्रतिज्ञापूर्वक सांगितलं, काही जरी झालं, आता सगळे एवढ्या न घडणाऱ्या गोष्टी जरी घडल्या, तरी सुद्धा मी अयोध्येला रिटर्न येणार नाही. हे माझा पण आहे, ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि भरतानं सांगितलं, राम आला नाही तर मी सुद्धा अयोध्येला जाणार नाही. मग रामासमोर मेलो तरी चालेल. दोघेही सत्यवादी होते, दोघेही प्रतिज्ञापूर्वक होते. बाकीची लोक तळमळ करू लागले. बोंब सुटली एकसरी, आक्रंद रडती नरनारी. ते सावा दावा कोण करी, वनातरी अकांत. आणि सगळ्या लोकांमध्ये अकांत झाला महाराज. सगळे नर नारी, स्त्रिया पुरुष आक्रंदानं रडू लागले. भरत प्रतिज्ञेनं मरून जाईल, पण रामचंद्र आपल्या वनवासाचं व्रताचं खंडन करणार नाही. मग ह्या दोघांना समजवणारा कोण आहे? मोठी लोक आहेत, कोण यांच्यामध्ये पडणार आहे? राम आणि भरताला कोण सांगणार आहे? एवढं सामर्थ्य कोणामध्ये आहे यांना समजून सांगण्यासारखं? म्हणून लोक आक्रोश करू लागले. अयोध्येने अवया रघुनाथ, वन उल्हासे आला भरत. प्रतिज्ञापणे दोन्हीचा अंत, महानर्थ ओढावला. आणि लोक म्हणू लागली, गावातली लोक, भारताबरोबर आलेली लोक सांगू लागली, भरतजी उल्हासानं आलेत, वनवासामध्ये आनंदानं आलेत. मी आता जाणार
माझ्या दादाला घेऊन येणार, अयोध्येचं राज्य रामचंद्राच्या हाती सोपवणार आणि मी त्या रामचंद्राची चरणाची सेवा अखंडित करणार. ही भरताच्या मनातलं आहे आणि ही पूर्ण करण्यासाठी भरत उल्हासानं वनवासाला आली होती रामचंद्रांना घेऊन जाण्यासाठी. पण प्रतिज्ञेनं दोघांचाही अंत निश्चित होईल असं लोक बोलू लागले. बुडाली सूर्यवंशाची कीर्ती, थोरवडवली अपकीर्ती, एवढी कैकईची ख्याती, केली शांती सर्वाची. आणि एवढी सगळी सूर्यवंशाची आजपर्यंतची कीर्ती आहे, त्या असणाऱ्या सगळ्या सूर्यवंशाची कीर्ती आज बुडाली म्हणजे धुळीला मिळवली. ही दोघं जर मिली, सूर्यवंशातली समर्थित राजे, ही दोघं जर प्रतिज्ञेने मिली तर आजपर्यंत बुडालेली सगळी सूर्यवंशाची कीर्ती बुडून जाईल. आणि ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण आहे? कैकेयी. हिच्यामुळे सगळं घडलंय. लोक बोलू लागले. राजाने मला रामस्मरणे, भरत शत्रू राम भरत निमते, प्रतिज्ञेपणे प्राण सांडीजे लक्ष्मणे, सीता शत्रुघ्ने निमिजेला. आता गावातल्या लोकांना भविष्य दिसू लागलं महाराज. कधी कधी वर्तमानाची स्थिती बघून पुढचं कळतं आपल्याला असं घडेल. लोक म्हणू लागले पाठीमाग काल परवा राजा दशरथ भगवंताचं भजन करत करत वारले, परलोकाला गेले, मृत्यू पावला राजा दशरथ, स्वर्गाला निघून गेले. आणि त्याच्यानंतर इथं भरत मरेल. भरता पाठीमाग रामचंद्र, पुन्हा रामच नाही राहिले तर लक्ष्मण कशाला राहतंय? नवरा नाही लागल्यावर बायको पण राहणार नाही, सीता बी मरून जाईल. मग सगळी एक 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 करून सगळीच मरतील. अयोध्येमध्ये या त्रिभुवनामध्ये आकांत होईल असं सांगतात. मग येतो मागुती, कोण जाईल अयोध्येप्रती, झाली अवघियांची शांती, कैकेयी युक्ती निज राज्या. आणि इथून पुन्हा माघारी कोण जाणार आहे? राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता मेल्यावर आम्ही तरी कशाला अयोध्येला जातोय? काय आहे आमचं अयोध्येला? राम अयोध्येमध्ये नसेल तर काय अयोध्या ओस आहे. त्याच्यामुळं जरी तर राम सगळेच इथं निमाले तर अयोध्येला कोण जाणार आहे? आणि ओस पडलेली अयोध्या नगर, मग ती सुखाने त्या अयोध्येचं राज्य कैकेयीनं भोगावं असं सांगतात. भविष्य जाणून संपूर्ण वशिष्ठानं बोले वचन, जनासी अति दुःख दारुण, कोणासी कोण संभोगी. आणि लोक कैकेयीला नावं ठेवायला लागली महाराज. त्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं. आपण पण कधी कधी म्हणतो ही झालं ते ह्याच्यामुळे झालं. काहीच कोणामुळे होत नसतं महाराज. जे होत असतं ते त्याच्या प्रारब्धाने होत असतं. प्रारब्ध भगवंताला लागू पडत नाही, ते आपल्याला असतं. असू द्या. आणि त्यावेळेस पुढे रामचंद्र सांगतात ना, उद्याच्या पुढे कथा येईल बघा, तुझ्यासारख्या राक्षसाला मारायला मिळालं, मला इथं कैकेयीनं नाही पाठवलं. तिथं म्हणले असते की कैकेयीनं पाठवले. करावया राक्षसांचा घात, वना रघुनाथ मी आलो आणि पाठवलं. यात काहीतरी फरक असेल की आलोय, मला कोणीही पाठवलेलं नाही, मी स्वतः आलोय, तुझ्या सारख्याला मारायला आलोय. आणि त्यावेळेस ही चिन्ह जी होतात वशिष्ठ महाराजांनी ओळखलं. वशिष्ठ महाराज बोलत नव्हते आणि त्यांचं बोलणं कुणीच मोडत नव्हतं. त्यामुळे वशिष्ठ महाराजांनी विचार केला आपण बोलायचं नाही, आपल्याला पुढचं भविष्य माहिती आहे. रामचंद्र वनवासामध्ये गेलो तरच आज आपण रामायण वाचतोय. राम जर घरीच बसले असते तर आज देवाचं भेटला असता का? नाही. राम कथेविना जगती तळा, झाले होते शून्य मंडळ, ते वसविले सकळ, कीर्ती मंगळ करोनिया. वनवासाला गेली म्हणून रामाची कीर्ती वाढली आणि राम कथेविनं जग शून्य झालं होतं. जगाला किंमत नव्हती. रामाच्या कथेमुळं जग शुभिवान दिसू लागलं. जगाला सुद्धा त्या ठिकाणी कीर्तिवान जग झालं. असो वशिष्ठ महाराजांनी विचार केला आपण काहीच बोलायचं नाही, भाऊभावाच्या मध्ये आपण पडायचं. वाचा. दोघे सत्यवादी संपूर्ण, दोघांचाही दुस्तरपण, त्या दोघा बुजावी कोण, दुःख दारुण सर्वांशी. सगळ्याला दुःख झालं. दोघं सत्यवादी आणि दोघांना कोण निवारणार? वशिष्ठ महाराज सोडले तर कोण बोलणार आहे? एकमेकाला सुद्धा दोघं एकमेक समजू शकतात, समजावू शकतात, पण दोघांनीही समजावण्याची भाषा सोडली. दोघंही प्राण द्यायला तयार झाले. कोण एकमेकाला सांगणार, कोण समजावणार? दोघंही प्राण द्यायला तयार झाले असं सांगू लागले. उपाय न चाले निशंका, अवघिया पडले तोराटक, तेथे झाले अलोलिक, आला वाल्मिक द्विजवरेसे. आणि सगळ्यांना टकमक झाली, एकमेकाकडे बघू लागले. कोणाचं चालणार आहे? भगवान श्रीरामचंद्र भरतापुढे दोघंही राजर्षी होते, राजगादीचे मालक होते दोघंही. त्याच्यामुळे सगळे एकमेकाकडे टकामका बघू लागले. कोणी कुणाला बोलत नव्हतं. तेवढ्याच वेळामध्ये
जो असणारा ज्ञानाचा पूर्ण सागर आहे वाल्मिक ऋषी, तो असणारा वाल्मिक ऋषी ब्राह्मणाचा शिष्यवर्ग घेऊन त्या ठिकाणी आले. श्रीराम भरतापासी वाल्मिकी ओनी वेगेसी बोलत झाला उल्हासेसी म्हणे तुम्ही पुण्यराशी पुण्यपुरुषा. आणि वाल्मिक ऋषी अनेक साधू संताला साधू मुनीला ऋषी वर्गाला घेऊन आले. भरत आणि रामचंद्र जिथं बसलेले होते प्रतिज्ञापूर्वक भरत आणि राम समोरासमोरच बसले होते. भरत म्हणले होते मी जाणार नाही, राम सुद्धा म्हणले होते मी जाणार नाही. बसू काय त्याला सकाळपर्यंत बसू काय अडचण आहे. बसले तिथं. तेवढ्या वेळामध्ये आले वाचणारे महर्षी वाल्मिक त्या ठिकाणी आले आणि वाल्मिकांनी सांगितलं पुण्याची राशी तुम्ही आहे, तुझे हातामध्ये पाप पुण्य आहे, जगाचं पाप पुण्य सांभाळणारा तू आहे. पुण्याची रास म्हणजे पर्वत, पुण्याचे डोंगर, तुम्ही दोघेही पुण्य पुरुष आहेत. वाल्मिक महाराज बोलतात धन्य धन्य दशरथ पिता धन्य धन्य तुमच्या माता धन्य धन्य तुमच्या कथा लोका समजता तारका. वाल्मिक ऋषी सांगताय धन्य माता पिता तयाची या तुमचे आई वडील खूप धन्य आहेत, खूप भाग्यवान आहे. अहो रामचंद्र पोटाला येणं म्हणजे काही कमी भाग्य आहे का. दशरथाने पुण्य केले कोट्यानुकोटी म्हणून राम आले कोटी. एवढं सोपं आहे का भगवंत अवताराला येणं. अनंत जन्माचं पुण्य लागतं, एकदा रामाचं नाव मुखाला येतं. आणि असं असणारा तुमचे वडील धन्य आहेत, तुमच्या माता धन्य आहेत. एवढंच नाही तर तुमच्या कथा सुद्धा धन्य आहेत. तुमच्या कथा सांगणारा वाचणारा ऐकणारा तो सुद्धा पुण्यवान आहे, तो सुद्धा पुण्यपुरुष आहे. त्यालाही त्या सगळ्या जगाला तारक तुमची कथा आहे. महाराज बोलतात तुमचे धैर्याची धैर्यता तुमचे वीर्याची वीर्यता तुमचे शौर्याची शौर्यता सत्याची सत्यता तुमचे. आणि वाल्मिक ऋषी सांगू लागले तुम्ही जगामध्ये एवढी श्रेष्ठ आहे, धैर्याला धैर्य तुमच्यामुळे भेटतं. जी सत्य आहे ती सत्याला सत्यपणा तुमच्यामुळे आहे. जगामध्ये सत्य एकच आहे म्हणजे तू आहे, तुझ्यामुळे हे जगामध्ये सत्य आहे. सत्याला सत्यपणा तुझ्यामुळे आहे. आणि अशा पद्धतीने धैर्य वीर्य यश कीर्ती कल्याण सगळं तुमच्यामुळे आहे. वाल्मिक महाराज बोलतात धन्य धन्य सूर्यवंशी कीर्ती जोडिली वंशानुवंशी राज्य लोभ नाही दोघांची या लागी भेटीसी मी आलो. आणि वाल्मिक ऋषींनी सांगितलं तुमचं वंशच धन्य आहे. आणि प्रत्येक वंशामध्ये प्रत्येक राजानं नवीन कीर्ती केलेली आहे महाराज. त्यामुळे कीर्ती जोडली वंशानुवंशी. ह्या तुमच्या आतापर्यंत झालेल्या पूर्वजापासून आतापर्यंत सगळे वंशामध्ये प्रत्येक राजानं कीर्ती जोडलेली आहे. आणि एवढंच नाही, मी तुमच्या भेटीला का आलो आणि साधू संत कुणाच्याही घरला जात नाहीत महाराज. राज्य लोभ नाही तुम्हापाशी म्हणून भेटीशी मी आलो. मी काय कुणाच्याही भेटीला जाणार आहे का. तुमच्या मनामध्ये लोभ नाही, कुठल्याच प्रकारचा लोभ नाही म्हणून मी भेटीला आलो. वाल्मिक महाराज बोलतात वाल्मिक आश्रमा चित्रकुटी परिणघ्याची श्रीराम भेटी देखोनी दोघे बंधू संकटी आला उठवटी समाधाना. आणि वाल्मिक ऋषी सांगतायत भरता मी आजच का आलो. आता रामाचं दर्शन घ्यायचं असतं तर राम कितीतरी दिवस चित्रकूट पर्वतावरती, आणि चित्रकूट पर्वतापासून वाल्मिक आश्रम जवळच आहे, जवळ आहे. आम्ही गेलो होतो चित्रकूट पर्वतापासून वाल्मिक आश्रम जवळ आहे. त्याच्यामुळं मी कधीही रामाची भेट घेतली असती, पण तुम्ही दोघंही संकटामध्ये पडले आणि दोघांवरती संकट पाहून तुमचं समाधान करण्यासाठी मी आलो असं सांगतात. दोघा द्यावया समाधान वाल्मिकाला से आपण जाणोई अनागत ज्ञान काय वचन बोलिला. आणि त्यावेळेस सांगू लागली वाल्मिक ऋषींना अनागताचं ज्ञान होतं महाराज. ज्याचा गुरुच नारद आहे, नारदाला त्रिकालाचं ज्ञान आहे. आणि नारदासारखा ज्याचा गुरु आहे तो असणारा वाल्मिक ऋषी. अनागत भविष्य त्या असणाऱ्या वाल्मिकाला माहिती होतं. राम जन्माच्या आधी ज्याचं चरित्र वर्णन केलं तो वाल्मिक ऋषी आहे. आणि तो पुढचं भविष्य भरताला सांगू लागला. ऐका स्वामी रघुनाथा अवधारी धर्मज्ञ तू भरता काही सांगे ना तुमच्या हिता श्रीरामचरित्र अतिभुव्य. आणि त्यावेळेस सांगू लागले भरता रामचंद्र ऐका म्हणले धर्म आज्ञा पाळणारे तुम्ही आहे, धर्ममूर्ती आहेत तुम्ही. आणि तुमच्या हिताचंच सांगणार आहे मी जी सांगणार आहे 4 गोष्टी तुमच्या ज्ञानाचं, तुमच्या संसारासाठी, तुमच्या हिताचं, तुमच्या कल्याणाचं सांगणार आहे. ऐका मज सांगा ते ऋषीगण या वया जाण हेची कारण श्रीरामचंद्र गुह्य ज्ञान तुझं संपूर्ण
अनेक ऋषीगण इथं आलेले आहेत आणि ती कशासाठी आलेली आहेत की रामचरित्राचं गुह्य ज्ञान आहे. आणि रामायण खूप गुह्य आहेत महाराज. आपण वरच्यावर ऐकतो नुक शंका घेत बसतो, आपल्याला गुह्य माहिती नाही. रामायणामध्ये किती खूप गुह्य चाललेलं आहे महाराज. जसं चिंतन करो तसा अर्थ वाढत जातो आणि खूप गुह्य याच्यामध्ये आहे. हे गुह्य ज्ञान तुम्हाला माहिती नाहीये आणि तेच सांगण्यासाठी मी आलो. भरतजीला सांगतात, भूत भविष्य वर्तमान जाणून अतिशयशी सज्ञान ते सांगो आलो तपोधन श्रीराम गुह्य सांगावया. आणि रामचरित्र अत्यंत गुह्य आहे महाराज. रामायण खूप सखोल आहे. सीता नेली म्हणून रावण मारला, एवढं रामायण भारतात जन्मलेल्या लहानातल्या लहान लेकराला माहित आहे. कुणाला माहित नाही सीता नेली म्हणून रावण मारला, संपलं रामायण. तेवढं रामायण कुणाला माहित नाही. पण रामायण एवढंच नाही, रामायण गुह्य ज्ञान आहे. रामायण म्हणजे अत्यंत गुह्य आहे, सखोल आहे. सखोल ज्ञान ते असणाऱ्या रामचंद्राचं सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो आणि एवढ्या सगळ्या ऋषीचा मेळा घेऊन त्याच्यासाठीच आलो. महाराज बोलतात, देव ऋषी राज ऋषी आणि आले तपोनिधी ऋषी श्रीराम गुह्य ज्ञानासी तुझपासी सांगावया. आणि एवढी लोक घेऊन आले माझ्या बरोबर. देव ऋषी आहेत, शापानुग्रह समर्थ ऋषी आहेत, राज ऋषी आहेत, अत्यंत तपस्वी ज्ञानी सात्विक साध्वी असे असणारे ऋषींचा मेळा घेऊन तुम्हाला रामचंद्राचं ज्ञान, त्यांच्या चरित्राचं गुह्य ज्ञान याचं वर्णन करून सांगायला आलो. वाल्मिक ऋषी बोलतात, तुम्ही दोघे महाहट्टी बैसलाती प्राण संकटी हे दे कोणी ऋषी कृपा दृष्टी आले गुह्य गोष्टी सांगावया. आणि वाल्मिक ऋषी सांगतायत तुम्ही दोघही हाताला पेटले. लहान लेकरासारखा हट्ट तुम्ही दोघांनी धरलाय. एवढे मोठे आता काय लहान आहेत का? लग्न झाले की तुमची? आणि आता काय एवढं हट्ट धरून बसणं तुम्हाला शोभतं का? तुम्ही तर राजे आहेत अयोध्येचे आणि राजांना असं हट्ट धरून बसत असतं का जमिनीवरती गवताच्या आसनावरती? त्याच्यामुळं तुम्ही हट्टाला पेटले, हट्ट धरून बसले आणि तो हट्ट निवारण करण्यासाठी, त्या हट्टाचं निराकरण करण्यासाठी जे गुह्य ज्ञान आहे ते सांगण्यासाठी ऋषीवर्ग इथं आला. वाल्मिक महाराज बोलतात, ऐके भरता सावधान सीता श्रीराम लक्ष्मण वनी वनवासाया हेची कारण जय श्रीरामे रावण वधावा. आणि त्यावेळेस वाल्मिक ऋषींनी सांगितलं, भरता इथं रामचंद्र वनवासामध्ये राहावं सगळ्यांच्या मनामध्ये आहे. देवलोकांच्या मनामध्ये सुद्धा हीच आहे, ऋषींच्या मनामध्ये सुद्धा हीच आहे. काय? रामे रावण वधावा. सगळ्यांच्या मनामध्ये आहे रामचंद्रानं रावणाला मारलं पाहिजे, याच्यासाठी यांना इथंच राहू दे. राम लक्ष्मण सीता यांना वनवासामध्ये याच कारणासाठी ठेवा असं सांगतात. हेची देवांचे मनोगत हेची ऋषींचे संमत रामे वधावा लंकानाथ हाची सिद्धांत सर्वांचा. आणि हे सगळ्यांच्या मनामध्ये आहे. देवांचं मनोगत हीच आहे, सगळ्यांचं मनोगत ही आहे. रामचंद्रानं त्या रावणाला मारलं पाहिजे, हे गुह्य ज्ञान आहे आणि याच्यासाठीच रामचंद्राला वनवासामध्ये राहू द्या. श्रीराम राज्यासी विघ्न पडावाया हेची कारण तू हे न नेनसी गुह्य ज्ञान प्राणांत दारुण आग्रह करीसी. वाल्मिक ऋषी सांगतायत, भरता रामाचा राज्याभिषेक होणार होता तेव्हा तो अयोध्येमध्ये होता का? तू मामाच्या गावाला गेलता. मग या राज्याभिषेकामध्ये विघ्न कसं झालं तुला माहिती आहे का? नाही, ही सगळी ब्रह्मदेवानंच केलेलं आहे. घरचे घरी उपजेलं विघ्न हे देवांनीच प्लॅनिंग रचलेलं आहे. रामचंद्राचा राज्याभिषेक मोडायचा आणि रामाला वनवासाला पाठवायचं, हे सगळं देवांचं प्लॅनिंग आहे. ब्रह्मदेवाने नियोजन आखून केलेलं आहे आणि राम राजाला विघ्न पडायचं हेच कारण आहे. रामचंद्र वनवासाला जावं, रावणाला मारावं, पण तू उगाचच मरणाला इथं धरून मरणांत आग्रह धरून बसला. वाल्मिक महाराज बोलतात, अनागत गुह्य ज्ञान सत्यमानी माझे वचन आग्रह सांडोनी आपण करावे गमन अयोध्येसी. आणि याच्यासाठी मी तुला सांगू लागलो की बाबा ही राम लक्ष्मण सीता इथंच राहू दे, वनवासामध्येच राहू दे आणि यांना ठेवून जा. तू आग्रह सोड, रामचंद्रानं रावणाला मारावं याच्यासाठी यांना इथं ठेव, आग्रह सोड, अयोध्येला जा. देव कार्यार्था लागी जाण श्रीराम सीता लक्ष्मण वनी ठेवणी आपण करावे गमन अयोध्येसी. आणि मग तू काय
काय कर, अयोध्येला जा, रामचंद्र सीता लक्ष्मण यांना वनवासामध्ये ठेव. मी मग अशी सांगितल्या पद्धतीने रामचंद्र इथून पुढे जातील. ते काय आता चित्रकूटावरती राहणार नाहीये, पुढे लांब दंडकारण्यामध्ये जातील. तिथं जाऊन तिथून सुरुवात करतील राक्षसांना मारायला आणि एक एक करून रावणाला मारतील. असं ऐकल्यानंतर ना तुझ्या मनामध्ये प्रश्न येईल, रावण कोण आहे, कुठला आहे, आणि रामानच त्याला का मारावं, असं जर तुझ्या मनामध्ये आलं तर सांगतो ऐक. ऐसे तू मनसी आपण कोठे राम कोठे रावण, त्यासी वदावया काय कारण, तेरी कथाना अवधारी. आणि असं जर तुला वाटलं की बाबा रावण कोण आहे, कुठला आहे, ती लंका कुठं आहे, अयोध्या कुठं आहे, काय संबंध आहे रामाचा आणि रावणाचा, रावण कुठं राहतो आणि त्या रामाचा आणि रावणाचा काय परस्पर संबंध आहे, आणि ते 30 कोटापैकी सगळ्या लोकांपैकी रामानेच का मारावं रावणाला, बाकीच नाहीत का, कोणीही मारू शकतंय की, मग रामानच का मारायचं, हे काय त्याचं कारण तुला सांगतो ऐका. तुवा केली अयोध्या गमन, मागे राम सेविल दंडकारण्य, गंगा तीरी अति पावन, निवासस्थान नासिक. आणि वाल्मिक ऋषी सांगू लागले, भरता तू जर इथून माघारी अयोध्येला गेला तर रामचंद्र काही इथंच राहणार नाही, रामचंद्र पुढे जाणार आहे, दंडकारण्यामध्ये जाणार आहे. आणि दंडकारण्यामध्ये राक्षसांचं बळ माजलेलं आहे, तिथं अफाट राक्षस आहे, त्या राक्षसांना रामचंद्र मारतील, दंडकारण्यामध्ये जातील, नाशिक पंचवटीच्या तीर्थक्षेत्राला जातील, तिथं पंचवटी करून राहतील असं सांगतात. गंगा तटी पंचवटी वनवासी पर्णकुटी, श्रीराम लक्ष्मण जगजेटी, सीता गोरटी समवेत. आणि गंगेच्या किनाऱ्यावरती त्या ठिकाणी असणारे गंगा नदीचं तट आहे, नाशिक पंचवटी आहे, सुंदर त्र्यंबकेश्वराचं महादेवाचं स्थान आहे तिथं, आणि त्या रमणीय परिसरामध्ये लक्ष्मणजी पर्णकुटी करतील आणि त्याच्यामध्ये राम सीता लक्ष्मण राहतील. आणि त्या दंडकारण्यामध्ये 1-2 नाही महाराज 13.5 वर्ष राम तिथंच राहतील. 13 वर्ष सामा संवरी सुखे वनवास श्रीराम करे, अंतीच्या सामासा भीतरी करील बोहरी श्रीराम राक्षसा. त्या नाशिक पंचवटीच्या तीर्थक्षेत्रामध्ये रामचंद्र आपल्या 14 वर्षामधले 13.5 वर्ष, 13 वर्ष आणि 6 महिने एवढ्या कालावधी त्या असणाऱ्या नाशिक तीर्थामध्ये पंचवटी करून रामचंद्र तिथं राहतील. आणि राहिलेल्या 6 महिन्यामध्ये जेवढी पृथ्वी तलावरची राक्षस आहे पाताळामध्ये सुद्धा शोधून भगवान श्रीरामचंद्र उरलेल्या 6 महिन्यामध्ये आपलं कार्य पूर्ण करतील. लक्ष्मण देखून या दृष्टी पुत्र विरोधे छळावयासाठी, शूर्पणखा वधू गोमटी कपटे पाटी बैसो येईल. आणि वाल्मिक ऋषींनी सांगायला सुरुवात केलं, याला लघु रामायण म्हणायचं, शॉर्टकट मध्ये सगळं रामायण. असं होईल ती शूर्पणखेला स्वप्न पडेल, तिचा असणारा साम नावाचा मुलगा, तो असणारा मुलगा त्या तिथंच पंचवटिकेमध्ये तप करीत बसलेला होता. ब्रह्मदेवाकडून त्याला तलवार पाहिजे होती आणि ती असणारी ब्रह्मदेवानं तलवार सोडली. तलवारीनं विचार केला, महाराज चांगल्याच्या हातात जायचं का वाईटाच्या, चांगल्याच्या हातात गेलो तर आपण सज्जनाचं कार्य आपल्याकडून होईल. तिथंच लक्ष्मण जे आले होते फळे तोडायला, समोर तिथं साम होता, पण ती सामाच्या अंगावर अनेक वर्ष असल्यामुळे जाळी पडलेली होती, त्यामुळे ते दिसत नव्हतं. लक्ष्मणला चिटकून होता तो साम, तपश्चर्या करत होता. अनेक दिवसापूर्वी ब्रह्मदेवानं तलवार सोडली, त्याच्या तपाला प्रसन्न होऊन तलवारीने विचार केला, याच्या हातात जाण्यापेक्षा लक्ष्मणाच्या हातात जाऊ. लक्ष्मणाच्या हातात तलवार आली. लक्ष्मणाने विचार केला, ह्याला आली कुठून माहित नाही, पण दाळ किती आहे बघावी, म्हणून त्या जाळीत मारलं की साम मरून जातं एकाच गावामध्ये. आणि ती साम मेलं की शूर्पणखेला स्वप्न पडतंय दुष्ट. मग वाईट स्वप्न पडलं, मग जिथं मुलगा तप करत होता त्या ठिकाणी आली, मुलगा मेलेला दिसला. मग कोणी मारला, लगेच लक्ष्मण समोर दिसला. मग लक्ष्मणाला मारणं एवढं सोपं नाही, हातात तलवार आहे, आताच आपल्या पोराला मारलाय, आपला काटा करायला वेळ लागतोय का, मग कसं ह्याला प्लॅनिंग करून मारायचं. मग पुढं सीता होती, रामचंद्र होते, त्या सीतेला छळायचं, रामचंद्राला छळायचं, असं करत करत येईल. मग रामचंद्र लक्ष्मणाला मारतील, स्त्रियाला मारू नये, पण स्त्रियाला वाईट असेल तर मारावं, पण हिला मारा नाही, ही बोहणी आहे बोहणी, ह्या शूर्पणखेला मारून जमत नाही, हिच्यापासून सुरुवात करायची. म्हणून स्त्रियाच्या सौंदर्याचं जे काही मुख्य असेल तर ते नाक आहे. स्त्रियाचं सौंदर्य नाकावरून शोभिवंत दिसतं, त्यामुळे हिचं नाकच कापायचं. अख्ख्या देशाची लाज गेली पाहिजे. रावणाची बहीण आहे आणि तिचं नाक कापायचं. तिचं नाक कापली की सगळी राक्षस इथं आपोआप येतील, त्याच्यामुळे तिचं नाक लक्ष्मणानं कापलं. तीसी नाशिकी निर्नासिका सौमित्र करीला आवश्यक,
तिचे कैवारी त्रिशिराधिक त्यांची रघुकुळ टिळक वदिला. नाशिक ठिकाणाच्या नाशिक तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी निर्नाशिक लक्ष्मणजी करतील. नाक आणि कान एकाच गावामध्ये तिचं कापून टाकतील. मग ती असणारी त्या ठिकाणी ओरडत आरडत जाईल तिथं दंडकारण्यामध्ये. तिचे भाऊ होते खर दूषण त्रिशरण 14,000 राक्षस. ह्या खर दूषण त्रिशराला घेऊन येईल. ह्यांना आल्याबरोबर रामचंद्र लक्ष्मणाला हात सुद्धा लावू देणार नाही. एकाच गावामध्ये एकाच बाणामध्ये. आणि त्या बाणामध्ये एवढं सामर्थ्य होतं. खर दूषण त्रिशराला मारून 14,000 मारून तो बाण परत माघारी येतोय आणि रामचंद्राच्या बातेमध्ये जाऊन बसतोय. ही सगळं प्रताप रामचंद्र करणार इथं असं वाल्मिक ऋषी सांगू लागले. राम लागोनी मृगापाटी रावणे योनी पंचवटे पंचवटी सीता चोरोनी गोमटी लंका त्रिकुटी ठेविला. पुन्हा यांचं प्लॅनिंग आहे त्या ठिकाणी. मग शूर्पणखा लंकेला जाईल. लंकेला गेल्यावर राजा रावणाला गाळानं सांगेल आता बहिणीच्या कैवारासाठी नाही पण सीतेचं नाव काढल्याबरोबर रावणाला आठवतंय आपला पाठीमागा अपमान. माणूस अपमान विसरत नाही महाराज, मरेपर्यंत विसरत नाही. बदला कवा ना कवा घेणार. ही सीता आपल्याला हसली होती 4 लोकांमध्ये. मग आता ही सीतेलाच आणायचं. ती बहिणीचं जाऊ दे, त्याचं काय आपल्याला कितीतरी बहिणी आहेत. एका बहिणीचं वाटलं झालं मग काय जाऊ दे म्हणले. ही सीतेचा बदला घ्यायचा आपल्याला. म्हणून त्या ठिकाणी हे शूर्पणखा आधी रामाचं वरून सांगते महाराज पण रावण लक्ष देत नाही. सीतेचं स्वरूप सांगते शूर्पणखा. आणि खरंच स्त्रियानं स्त्री कधीच दुसऱ्या स्त्रीचं वर्णन करत नाही. तिला सगळ्यापेक्षा आपणच सुंदर वाटतो. पण त्या शूर्पणखेनं सीतेचं वर्णन करायला सुरुवात केलं. रावण म्हणला चला प्लॅनिंग चांगलं आहे. कधीतरी आपल्या 2 कार्य होत आहेत. बहिणीचा बी अपमानाचा बदला होत आहे आणि आपला बी अपमानाचा बदला होत आहे. म्हणून मामाकडे जात आहे. मारीच मामाला घेऊन येतोय. त्याला हरिण बनवायला लावतोय. आता हरिण बाहेर आहे. बाहेर त्या असणाऱ्या रामचंद्र हरणाला बाण मारले की लगेचच हरिण वरडणार. हरणानं वरडलं की सीतेला ऐकू जातंय. कसं जातंय आता लक्ष्मण दरवाजामध्ये सीता आतल्या खोलीमध्ये आहे आणि सीतेला कसं ऐकू जाणार. पण जाऊ दे म्हणले. मायेनं मारलेला आवाज मायेला ऐकू गेला. सीतेनं ऐकला. लक्ष्मणाला सांगितलं भाऊजी नवरा संकटात आहे जावा. मग लक्ष्मण गेला की रावण आला. सीतेला उचलला. लंका त्रिकुटामध्ये अशोकवनामध्ये ठेवलं. सीता शुद्धीचे कार्यार्थ पंपेसी येईला रघुनाथ तेथे भेटेला हनुमंत परमाप्त निज सखा. सीता शुद्धीचा कार्य करत 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 पंपा सरोवर किष्किंधेच्या ठिकाणी भगवान श्रीरामचंद्र येतील. तिथं हनुमान हा रामाचा सगळ्यात मोठा आणि सखा भाऊ आहे. आपण काल विषय ऐकला ना भरत भेटीच्या अध्यायामध्ये. पूर्ण पिंडाचा हनुमान आहे. म्हणून जगती तळी हनुमंतासी रणी युद्धासी न भिडवे असा असणारा तो हनुमान महाबलवान हनुमंताची भेट पुढं होईल. श्रीराम सुग्रीवा सौजन्य करिला हनुमंत आपण आम्ही तर घेऊनी वानर सैन्य लंका गमन श्रीराम. आता लक्ष देऊन ऐका महाराज खूप महत्वाची ओवी आहे. रिपीट करा एकदा वाचा बरं. श्रीराम सुग्रीवा सौजन्य करिला हनुमंत आपण आम्ही तर घेऊनी वानर सैन्य लंका गमन श्रीराम. आणि मग श्रीराम आणि सुग्रीवाची भेट घडवून देणारा हनुमान आहे. हनुमान हा संत आहे. हनुमंताचं पुढे केलेलं भजन रामापर्यंत पोचतं. हनुमंत रामापर्यंत घेऊन जाणारा हनुमंताचा वशीला आहे. बघा पाठीमागचं अनुसरून बघा. भरताचं भजन रामाला कोणी सांगितलं? हनुमंतानं सांगितलं. लंकेतलं विभीषणाचं भजन रामाला कोणी सांगितलं? हनुमंतानं सांगितलं. सुग्रीवाची रामाची भेट करून कोणी दिली? हनुमंतानंच करून दिली. म्हणून जन्म मरणाच्या आवर्ती बुडत होतो मारुती ते तुवा लावणी श्रीराम भक्ती वानर पंक्ती उद्धरिल्या. हनुमान हा सद्गुरू आहे आणि हनुमंताशिवाय आपलं भजन रामापर्यंत पोहोचवणारा कोणीच नाही. अहो यम जरी आला तरी आधी हनुमंताची भेट घेतली. कोणाला उचलायचं? हनुमान ज्याचं नाव सांगेल त्यालाच यम उचलतंय. हे रवी यम कोणाला हात लावित नाही. म्हणून हनुमंताकडून आपलं नाव यमाकडे जाऊ नये म्हणून भजन रामाचं करायचं हनुमंतापाशी. हनुमंतापाशी केली की डायरेक्ट रामापर्यंत आपला निरोप पोचतो. राम आणि सुग्रीवाचं सौजन्य करून देणारा तो हनुमंत आहे. आणि वाचा. वानर मिळतीला महाबळी समुद्र बांधोनिया लंके पुढे रणकंदळी दुर्बळी करीला. वानर महाबळी मिळतील. बरं 1 आणि 2 वानर आहेत का? समुद्राचे खडे थोडे इतुके सैन्य मिळेल पुढे. अहो समुद्राच्या किनाऱ्यावरची रीती मोजायला येते का?
एवढं सैन्य पुढे भेटणार आहे आणि एवढं सैन्य बलवान भेटणार आहे असं सांगतात. या 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 की मग ही बी घ्या पुढचं बी घ्या. गणेशाय नमः. एक निज करणे सौमित्र अनेक वीर मारतील चतुर छेदोनी रावणाचे शिर श्रीरामचंद्र निज विजयी. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वाद आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान. वाल्मिकी ऋषी दोन्ही भावांची समजूत काढायला लागल्यात. वनात प्रभू रामचंद्र आल्यात. कशासाठी आल्यात, काय काम करायचे भरतजी लक्ष दे नाही का. असणारे लक्ष्मी म्हणजे निराकाराचे युद्ध करतील म्हणजे असणारे अनेक असणारे राजा रावणाचे असणार थोरला मुलगा इंद्रजिताला संपवायचे त्याच्यासाठी निकाराचे युद्ध प्रभू रामचंद्र लक्ष्मी म्हणजे हनुमंतराय तिघ मिळून करतील. इंद्रजिताला संपवतील, कुंभकर्ण संपवतील म्हणजे राजा रावणाला संपवतील आणि प्रभू रामचंद्र विजयी होतील. सोडविल देवांची बांधवडी तोडील नवग्रहांची बेडी उभोनिय श्रीराम राज्याची गुढी येईल तातडी अयोध्येसी. मग काय करतील प्रभू रामचंद्र 33 कोटी देवांची बांधवडी सोडवतील, नवग्रहांची बेडी तोडतील म्हणजे राम राज्याची गुढी लंकेत उभा करतील, परत अयोध्येला माघारी येतील. वनी वसता श्रीरामासी त्रैलोक्य पावन कीर्ती त्यासी या लागी ठेवून वनसी शीघ्र अयोध्येसी तू आणि प्रभू रामचंद्र वनाच्या ठिकाणी राहिलं तर स्वर्ग मूर्ती पाहतात तिने जगातात प्रभू रामचंद्राची कीर्ती पसरेल. म्हणून भरतजी प्रभू रामचंद्राला वनातच राहू द्या, तुम्ही अयोध्येला जावा. वाल्मिकाचे कोणी वचन भरतासी हर्षिले स्फुरण सांडोनिया कुशांचे अस्तरण केले नमन ऋषींचे. मग वाल्मिक ऋषीचं बोलणं असणाऱ्या भरतजीने ऐकलं. स्फुरण आलं गेलं म्हणजे लगेच त्या हराळीच्या असणाऱ्या अंतरावर बसलेले उठले आणि असणाऱ्या वाल्मिक ऋषीला आलिंगन दिलं. काय म्हणू लागले. भरत म्हणे वाल्मिक मुनी उसुकी झालो मी तुझ्या वचनी श्रीराम ठेवून या वनी शीघ्र गमनी मी जातो. मग म्हणले लगेचच उठले. वाल्मिक ऋषीच्या पाया पडल्या. पाया पडून म्हणले वा 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 माझ्या भावाची एवढी कीर्ती पसरणार आहे, एवढ्या माझ्या भावाचं नाव होणार आहे. तर वाल्मिक ऋषी राहू द्या, माझ्या भावाला दादाला मनातच राहू द्या, मी अयोध्येला जातो. उल्हास भरताचा देखुनी वाल्मिकी दिदले अलिंगन भरिते केले साष्टांग नमन सुख संपन्न तेने राम. मग असं बरोबर त्या वाल्मिक ऋषीचं ऐकलं भरतीला आनंद झाला. आनंदाच्या भरात जाण्यासाठी तयार झालं. वाल्मिक ऋषीला बी आनंद झाला. वाल्मिक ऋषीनं लगेच भरतीला आलिंगन दिलं. प्रभू रामचंद्राला सुद्धा आनंद झाला. वाल्मिके येऊन आपण भरताशी दिदले समाधान वनवासी रघुनंदन भरत वचन मानिले. मग वाल्मिक ऋषीने म्हणले मध्यस्थी माणूस असावा बरं का. दोघांची बाजू बरोबर घेतली, जी आहे ती परिस्थिती सांगितली आणि त्याच्यामुळे भरतजीला पटलं आणि पटून भरतजी असणार प्रभू रामचंद्राला वनातच ठेवायचं आणि आपण अयोध्येला जायचं या निर्णयावर पक्के झालं. अशी मध्यस्थीपणा सुंदर असा वाल्मिक ऋषीने केला. ते कोणी रघुनंदन अत्यंत झाला सुख संपन्न एकाला अवकळ त्रिभुवन एवढे पुरण द्याले. असं प्रभू रामचंद्र वाल्मिक ऋषीचं बोलणं ऐकलं. भरतजी राजी झालेले आहेत. अतिशय आनंद झाला प्रभू रामचंद्र. एवढं स्फुरण आलं. अख्खं ब्रह्मांडात आपण आकळून टाकू एवढी ताकद स्फुरण यावं अशा प्रकारचं स्फुरण प्रभू रामचंद्राला आलं. सुख दाटिले संपूर्ण भाऊ भरती उल्हासोन हरिकेनाचे लक्ष्मण वाल्मिक उत्तर ऐकून वाल्मिक उत्तर ऐकून मग म्हणले असणाऱ्या त्या वाल्मिक ऋषीचं बोलणं ऐकलं. दोघं भावांचं भांडण मिटल्यासारखं झालं म्हणायचं. आणि मग एवढा लक्ष्मणजीला बी आनंद झाला. आनंदाने असणारे लक्ष्मणजी नाचू लागले. परमानंदे रघुनंदन केले वाल्मिकासी नमन एरे देऊनी आशीर्वाद केले गमन स्वाश्रमान. मग वाल्मिक ऋषीचं बोलणं ऐकणं आनंद झाला लक्ष्मणजीला. लक्ष्मणजी आनंदाच्या भागात पाया पडले. वाल्मिक ऋषीने असणाऱ्या लक्ष्मणजीला हे आलिंगन दिलं आणि असं समाधान सुख समाधान भावामध्ये असणाऱ्या वाल्मिक ऋषीने केलं आणि वाल्मिक ऋषी आपल्या आश्रमात निघून गेले. एका जनार्दना शरण एकुणी वाल्मिकांचे वचन भरत पावला समाधान अयोध्या गमन अवधारा. असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले. शरण जाऊन म्हणतात की वाल्मिक ऋषीचं बोलणं ऐकून भरतजी आपल्या हट्टाला सोडलेला आहे. प्रभू रामचंद्राने आपल्या हट्टाला सोडलेला आहे. दोघांनाही आनंद वाटला, समाधान वाटला. आता भरतजी अयोध्येला कसं जातील लक्ष देऊन ऐका. स्वास्थ्यसी भावत रामायणे अयोध्ये कांडे का कारण टीकाय भरत समाधान नाम
सप्तोदय अष्टाध्याय श्री कृष्ण शिवम भवन्तु पुंडरीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव